नमस्कार. IPH माइंड लॅब नाशिकच्या साप्ताहिक कार्यक्रम मनाचा कट्टा मध्ये मी डॉक्टर रुचा सुळे खोत तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. मन म्हटलं की मानसशास्त्र आलं. पण कट्टा म्हटला की मनसोक्त गप्पा आल्या. आणि जसं जसं वय बदलत जातं तसं तसं मनातले अनुभव किंवा आपल्या मनातली जी काही विचारसरणी असते ती बदलत जाते. त्याच्यामुळे आपले जे काही अनुभव आहेत हे देखील वयाप्रमाणे बदलत जातात. आणि आज माझ्या पिढीच्या काही लोकांनी त्यांचे व्यवसाय कसे निवडले, त्यांच्या पारंपरिक व्यवसायाचा किंवा त्यांच्या पालकांनी सुरू केलेल्या व्यवसायामध्ये पडल्यानंतर किंवा त्याची निवड केल्यानंतर त्यांना काय काय अनुभव आले, ती निवड करावी का नाही, यावेळेला त्यांच्या मनात काय चाललं होतं. आणि जर कधी आई-वडिलांच्या व्यवसायापेक्षा वेगळा व्यवसाय करायचा आपण विचार केला, तर त्यावेळेला येणाऱ्या अडचणी अर्थातच खूप वेगळ्या असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या मित्र-मैत्रिणींशी गप्पा मारून आज जाणून घेणार आहोत. यासाठी आपल्याबरोबर आज डॉक्टर मनीष बापये हे आहेत. ते नाशिकमधली अतिशय प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ आहेत, जे गेले 15 वर्ष नाशिकमध्ये डॉक्टर बापये हॉस्पिटल याचे कार्य सांभाळत आहेत. त्यांच्या आई डॉक्टर सौ मीनाक्षी बापये या देखील ऑफ्थॅल्मॉलॉजिस्टच आहेत आणि त्या गेली अनेक दशकं ह्याच फील्डमध्ये आहेत. डॉक्टर मनीष बापये हे व्हिट्रिओ सर्जन आहेत आणि त्यांनी त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन केलेलं आहे. त्याचबरोबर ते एक रिसर्चर आणि इनोव्हेटर देखील आहे. त्यांनी तयार केलेल्या काही शस्त्रांना आपल्या देशभरातच नाही तर जगभरात अतिशय चांगल्या पद्धतीने मान्यता प्राप्त झालेली आहे. आणि असे डॉक्टर मनीष बापये आज आपल्याला एक सेकंड जनरेशन डॉक्टर म्हणून गप्पा मारणार आहेत आपल्याशी. आपले दुसरे पाहुणे जे आहेत त्या सौ पूर्वा आहिरे येवले. त्यांनी बेसिकली त्यांचं MBAचं शिक्षण पूर्ण केलं इंडो जर्मन ट्रेनिंग सेंटर मुंबई इथून. आणि त्यानंतर मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी विविध कंपन्यांमध्ये अनुभव घेऊन आता त्या त्यांच्या वडिलांची जी कंपनी आहे AMT इंडिया इथे जॉईन झालेले आहेत आणि तिथे परचेस ऍडमिनिस्ट्रेशन आणि एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग हे क्षेत्र त्या सांभाळतात. त्याचबरोबर त्यांना स्वतःची पेंटिंग आणि इंडियन हँडीक्राफ्ट याची देखील आवड असल्यामुळे त्यांनी त्यांचा स्वतःचा एक व्यवसाय हँड आर्ट असा निर्माण केलेला आहे आणि तो देखील त्या व्यवस्थित सांभाळत आलेले आहेत. या सगळ्यात विशेष म्हणजे त्या एका गोंडस 1 वर्षाच्या मुलीची आई देखील आहेत. आणि या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांना काय काय अनुभव आले हे आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. आपले तिसरे पाहुणे जे आहेत ते कबीर नाडकर्णी. कबीर सध्या सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये झुऑलॉजी आणि बायोकेमिस्ट्रीचं शिक्षण पूर्ण करत आहेत. त्यांना प्राणीशास्त्र, पर्यावरणशास्त्र, त्याचं संवर्धन आणि एकंदरीतच मानवी जीवनाची किंवा प्राणी जीवनाची उत्क्रांती कशी झाली याच्याविषयी त्यांना खूप जास्त आवड आहे. त्याच्यासाठी ते भारतातील विविध प्राणी संवर्धन क्षेत्रांमध्ये, प्राणी संवर्धन केंद्रांमध्ये जाऊन त्यांनी तिथे अनुभवही घेतला आहे आणि तिथे त्यांनी त्यांचा मदत देखील ते करत आहेत. त्याचबरोबर त्यांना गिटार वाजवायला आवडते. त्यांचं वाचनही प्रचंड दांडगं आहे. विविध क्षेत्रांमधलं वाचन त्यांना करायला आवडतं आणि ते त्यांच्या अनुभवाचा एक ब्लॉग लिहितात, ज्याचं नाव आहे अनटायटल्ड ट्रेल्स. सो कबीर असा एक व्यक्ती आहे की who is absolutely full of energy but he has chosen to do something which is different,
काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि त्यावेळेला त्याच्या मनात काय काय चाललं होतं हे तो आपल्याशी सगळ्यांसोबत शेअर करणार आहे. आपल्या फील्डमध्ये कार्यरत असलेल्या प्रतिमा हवालदार मॅम ह्या आज आपल्याला एक्सपर्ट म्हणून आपल्या बरोबर आहेत आणि मुंबई युनिव्हर्सिटी मधून मानसशास्त्राचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्या अनुभवाचा आणि त्यांच्या शिक्षणाचा फायदा फक्त क्लायंट्सला काउन्सेलिंग करण्यासाठी किंवा त्यांना एक वाट दाखवण्यापलीकडे जाऊन सुद्धा इंडस्ट्रियल सायकोलॉजी या विषयामध्ये त्यांनी भरपूर काम केलेलं आहे. त्याच्यामुळे इंडस्ट्रीजमध्ये जाऊन तिथल्या ॲडमिनिस्ट्रेशनला, तिथल्या वर्कर्सना त्यांचा कार्यक्षमता कशी वाढवता येईल, त्यांना स्वतःच्या स्ट्रेंथची जाणीव करून देण्यासाठी त्यांनी खूप काम केलेलं आहे. आणि त्याचबरोबर फॅमिली मॅनेज्ड बिझनेस म्हणजे जे पारंपरिक व्यवसाय आहेत, की ज्याच्यामध्ये 2 पिढ्या, 3 पिढ्या ह्या काम करत आलेल्या आहेत. तर त्या व्यवसायामध्ये जी नवीन पिढी पडत असते, त्या पिढीला येणारे जे काही ऑब्स्टॅकल्स आहेत किंवा त्या पिढीला येणारे जे काही अनुभव आहेत, त्यांनी त्यांच्या शिक्षणाचा, त्यांच्या ज्ञानाचा आणि आई-वडिलांच्या अनुभवाचा कसा फायदा करून घ्यावा, याची ओळख करण्यासाठी त्या एस.पी. जैन कॉलेजमध्ये फॅमिली मॅनेज्ड बिझनेसच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक वर्कशॉप्स घेतात. त्या आपल्याबरोबर आज आपल्या एक सीनियर एक्सपर्ट फॅकल्टी म्हणून जॉइन झालेल्या आहेत. प्रतिमा मॅम, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार डॉक्टर बापय. नमस्कार. मगाशी आपण ऐकलं की तुम्ही गेले 15 वर्ष जवळजवळ एक नेत्ररोग तज्ञ म्हणून नाशिकमध्ये कार्यरत आहात. पण खरं सांगायचं झालं तर ऑफ्थॅल्मॉलॉजी किंवा या विषयाची चर्चा बरीच लहानपणापासून घरात तुम्ही ऐकत आला असाल. तर मला तुम्हाला असं विचारायचं होतं की या क्षेत्राची निवड तुम्ही कशी केलीत किंवा तुमच्या कधी मनात असं आलं की आपण ह्या क्षेत्रामध्ये जावं, त्यावेळेला काय विचार होते तुमच्या मनात? खरं सांगू का की आपली जी शिक्षण पद्धती आहे त्या शिक्षण पद्धतीमध्ये निदान जेव्हा आम्ही 12वी मध्ये होतो, आता तरी मुलांना बरेच मार्ग उपलब्ध आहेत, पण जेव्हा मी 12वी मध्ये होतो त्यावेळेला खरं तर फारसं काही आपल्याला समजत नसतं की आपल्याला आयुष्यामध्ये करायचं आहे काय. एक प्रकारचं काय म्हणायचं त्याला आकर्षण असतं की आपल्याला हे आपल्याला करायला आवडेल बुवा कदाचित, आणि बऱ्याच वेळेला तो मार्ग आपण त्याच मार्गावरती चालत राहतो. आत्ता जसं तुम्ही म्हणालात की लहानपणापासून ऑप्थॅल्मॉलॉजी बद्दल ऐकत आला असाल, तर ते खरं आहे. माझी आई डोळ्याची डॉक्टर असल्यामुळे लहानपणापासून नुसतं डोळ्याबद्दलच नाही, माझे वडील सुद्धा न्यूरोलॉजिस्ट आहेत, त्यांच्याकडनंही ऐकायचो. एकंदरच वैद्यकीय क्षेत्राबद्दल एक आकर्षण होतं, डॉक्टर असण्याबद्दल एक आकर्षण होतं. डॉक्टरांच्या मुलांचं आयदर त्यांना आकर्षण वाटतं आणि ते त्या क्षेत्रात येतात, किंवा त्यांना ते अत्यंत म्हणजे ते असे मला अजिबात हे करायचं नाही असं म्हणून दुसरीकडे कुठेतरी जातात. त्यातला 2च काहीतरी होतं. म्हणजे तिसरा मार्ग सहसा डॉक्टरांची मुलं घेत नाही. याच्यामध्ये मला वाटतं की पेशंट जे आपल्या माझ्या आईवडिलांना थँक्यू म्हणायचे, त्यांना येऊन ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचे, त्याचं कुठेतरी मनामध्ये आकर्षण होतं म्हणा, किंवा त्यामुळे मनामध्ये चांगली एक प्रकारची भावना होती की हे चांगलं क्षेत्र दिसतंय, या क्षेत्रामध्ये आपल्याला काम करायला मजा येईल, असं हे त्याच्या मागची मूळची धारणा होती वैद्यकीय क्षेत्र निवडण्याच्या बाबतीत. बर, पण म्हणजे ऑफ्थॅल्मॉलॉजीकडे वळायचं किंवा त्या बाबतीतला कल तुमच्या कधी लक्षात आला, आणि घरच्यांच्या काही अपेक्षा किंवा इतर लोकांचं काही मत त्याच्यामुळे तुमच्या मनावर काही परिणाम झाला होता का त्याचा? काय असतं, आपण जेव्हा मेडिकल कॉलेजमध्ये MBBS करताना आपल्याला एखादा विषय आवडतो. मला तसा ऑर्थोपेडिक्स खूप आवडायचा,
कारण एकंदरच माझा सगळं शरीरयष्टी बलदंड असल्यामुळे ते मला योग्य क्षेत्र आहे असं मला फार वाटायचं. परंतु MBBS संपता संपता ऑप्थाल्मॉलॉजी सुद्धा आवडायला लागली. फायनल MBBS मध्ये गेल्यानंतर त्या क्षेत्राबद्दल आकर्षण वाटायला लागलं. आणि आता ऑर्थोपेडिक्स आणि ऑप्थाल्मॉलॉजी या दोन क्षेत्र म्हणजे एक उत्तर ध्रुव आणि दुसरा दक्षिण ध्रुव इतके वेगवेगळे आहेत. परंतु त्या क्षेत्राबद्दल सुद्धा थोडीशी माहिती यावी असं म्हणून मी जास्त थोडासा वाचन केलं. आईकडनं ऐकतच होतो. आणि मी ज्या काही एंट्रन्स दिल्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या त्याच्यामध्ये पहिली एंट्रन्स शंकर नेत्रालयाची दिली, कारण सगळ्याच एंट्रन्सेस देत होतो. मणिपालमध्ये मी माझं MBBS केलं, त्यानंतर सगळ्याच एंट्रन्सेस देत होतो. पहिली जी MBBS एंट्रन्स दिली ती ऑप्थाल्मॉलॉजीची दिली आणि मला त्याच्यामध्ये ऍडमिशन मिळाली शंकर नेत्रालयामध्ये. सो खूप प्लॅन्ड होतं असं नाही. फक्त ऑप्थाल्मॉलॉजी करायचं म्हणूनच या क्षेत्रात गेलो असं नाही, परंतु ऑप्थाल्मॉलॉजी बद्दल आकर्षण होतं. आता दुसरी एक माझ्या मनात भीती काय होती की मला सगळे म्हणायचे की तुला साधन चित्रही नीट काढता येत नाही, मग तू डोळ्याचं ऑपरेशन कसं करणार. आणि ते खरं आहे, मला ना गाणं म्हणता येतं, ना चित्र काढता येतं, ना कुठली कला येते. परंतु हे एक गोष्ट मला जमली असं म्हणायला हरकत नाही की I can operate on eyes quite well. But saying that it was planned, I think that may not be entirely correct. म्हणजे ते सगळं प्लॅन करून तसं MBBS ला जाताना प्लॅन करून गेलो असं म्हणता येणार नाही. ओघात शिक्षणाच्या म्हणजे MBBSच्या ओघामध्ये एक विषय आवडला, त्या विषयामध्ये अजून अभ्यास केला, थोडासा वाचन केला, अरे हे आपल्याला आवडेल असं वाटलं, त्यामध्ये एंट्रन्सला ऍडमिशन मिळाली आणि एकदा शंकर नेत्रालयात गेल्यानंतर मग देन देर वॉज नो लुकिंग बॅक ऑब्व्हियसली. राईट. दुसरं मला असं म्हणायचं होतं की बापय हॉस्पिटल हे म्हणजे इतक्या वर्षांपासून आपण सगळेच नाशिककर त्याच्याविषयी खूप ऐकत आलेलो आहोत आणि आता तुम्ही जेव्हा या क्षेत्रात आलात तेव्हा हॉस्पिटलचा कारभार सांभाळणं हे आपोआपच तुमच्याकडे आलं असेल. तर हॉस्पिटलचा कारभार सांभाळणं, या अवघड शस्त्रक्रिया करणं, विट्रिओरेटायनल सर्जरीज ज्या तुम्ही करता, तर त्याच्यासाठी आईच्या अनुभवाची, वडिलांच्या अनुभवाची तुम्हाला काही मदत झाली का? आता याच्यामधली, या प्रश्नातली एक नेक म्हणा किंवा एक चूक अशी आहे की आपण असं अज्युम करतोय की माझे आई बाबा आता काम करत नाही. ते अजूनही दोघं जणही काम करतात. अजूनही हॉस्पिटलची बरीचशी मॅनेजमेंट ते बघतात. स्टाफला हँडल करणे, बाकीच्या गोष्टी बघणे, या फार कमी गोष्टी मी कम्प्लिटली हँडल करतो. आई बाबा अजूनही काम करतात. माझी मिसेस त्यांच्या बरोबर मॅनेजमेंटमध्ये बऱ्याच वेळेला हे असते, त्यामुळे मला थोडासा फ्री हँड माझी बाकीची म्हणजे बाकीच्या गोष्टी करायला, थोडंसं पुढचं शिकायला, जास्त अजून काही माहिती काढण्याच्या दृष्टीने ऑप्थाल्मॉलॉजी मध्ये या दृष्टीने मला त्याचा वेळ थोडासा मिळतो. परंतु म्हणजे मला अजिबात मॅनेजमेंटमध्ये मी लक्ष घालत नाही असंही नाही. आई बाबांच्या अनुभवाचा फायदा वेळोवेळी झालेला आहेच. आणि माझ्या आईनी आणि वडिलांनी मला अनुभव यावा म्हणून एक केलेली गोष्ट म्हणजे 2005 ला मी प्रॅक्टिस चालू केली. 2006-07 पासून दरवर्षी ते साधारण 2 ते 2.5 महिने माझ्या धाकट्या भावाकडे अमेरिकेला जातात. सुरुवातीला मला असं वाटलं की हे फक्त त्याला भेटायला जातात, पण जसजसा मॅच्युरिटी येत गेली तसतसा हे लक्षात आलं की पूर्णपणे माझ्या अंगावर सगळं सोडणे किंवा आमच्या दोघांच्या अंगावरती सगळं सोडणे, मी आणि माझ्या मिसेसच्या अंगावरती सगळं सोडणे, हे एक प्रकारचं ट्रेनिंग होतं. आणि आता कम्युनिकेशन मेथड्स इतक्या सुधारलेल्या आहेत, इतक्या सोप्या झालेल्या आहेत की काही शंका आली तर कधी फोन करून विचारता येत होतं की, आणि 12 तासाचं अंतर असल्यामुळे रात्री 8 वाजता फोन केला तरी त्यांच्याकडे सकाळचे 8 वाजलेले असतात. कम्युनिकेशन मेथड सोप्या झालेल्या असल्यामुळे असा प्रॉब्लेम आहे,
आता काय करू, मग कोणाला फोन कर, किंवा ते तिथून कोणाला तरी फोन करते. बट द थिंग इज की ज्या डे टू डे गोष्टी असतात, बारीक सारीक गोष्टी, त्याच्यातनं त्यांनी प्लॅन्ड मॅनर दे विड्रीव फॉर सम टाइम, नॉट एंटायरली बट फॉर सम टाइम. राईट. सो त्यांचं that was a training, kind of training period for me. That I could manage things in their absence. ते नसताना सुद्धा आम्हाला हॉस्पिटल चालवता येतंय, त्याच्यामध्ये ज्या काही ट्रबल शूटिंग छोट्या छोट्या गोष्टींचं करता येतंय. मोठ्या घोडचुका आतापर्यंत केल्या नाही आहेत, त्याच्यामुळे मोठ्या गोष्टींचं कधी ट्रबल शूटिंग करायला लागलं नाही, परंतु जे काही डे टू डे प्रॉब्लेम्स येतात ते हँडल करता येतात. या सगळ्या गोष्टीचा आणि शिवाय त्यांचा अनुभव तर सतत आहेच पाठीशी. अनेक वेळेला असं होतं की जर का कुठल्या तरी फोन करायचा असेल, कोणाला तरी एखादं काम होत नसेल माझ्याच्यानी, तर अजून सुद्धा आई फोन करून रिक्वेस्ट करते आणि लॉट ऑफ थिंग्स कॅन हॅपन. सो मी दुसऱ्या जनरेशनचा असल्यामुळे मी माझ्यावरती फार लोड आलाय किंवा माझ्यावरती फार हे आलंय असं नाही. नाऊ वी आर अ टीम. We are a team of, a team of 4 as far as the management of Dr. Bapaya Hospital is concerned, and everybody has a role which is there. So त्यांच्या अनुभवाचा मला फायदा झालाय, होतोय, आणि अजून पुढची बरीच वर्ष होईल याची मला खात्री आहे. येस, येस. आणि जसं आपण म्हणतो तसं की पाण्यात पडल्याशिवाय पोहायला येत नाही, त्याच पद्धतीने म्हणजे मॅडम आणि सरांनी तुमच्यावरती हळूहळू ही जबाबदारी शिफ्ट करण्याची किंवा तुम्हाला देखील सवय व्हावी या दृष्टीने हा विचार करणं ही खूपच छान गोष्ट आहे, जी सर्वच पालकांनी करायला हरकत नाही. की आपोआप म्हणजे त्यांच्या नजरेखाली आपण आपोआपच ट्रेन होत असतो या सगळ्या गोष्टींमध्ये, आणि त्याचा पुढे जाऊन आपल्याला नक्की फायदा होईलच. जसं डॉक्टर बापय आता म्हणाले की एक गोष्ट जी नेहमी माझी आई मला सांगते वेगवेगळ्या बाबतींमध्ये, की अरे या चुका आम्ही केल्या आहेत, तुम्ही आता त्या चुका करण्यात वेळ वाया घालवू नका, आमच्या अनुभवावरनं शिका. सो सेकंड जनरेशन असण्याचा हा एक खूप मोठा फायदा असतो की तुम्हाला नवीन चुका करायला वाव असतो. ज्या चुका ऑलरेडी तुमच्या आई वडिलांनी केलेल्या आहेत त्या चुका सोडून यू कॅन मूव्ह फॉरवर्ड. येस, येस, अगदी नक्की नक्की. हा खरं सांगायचं तर हा माझाही अनुभव आहे की जसं आई वडील आपल्याला सांगतात तसं की आमच्या खांद्यावर उभं राहून तुम्ही पुढचं जग बघा आता. सो त्याच गोष्टी परत परत करण्यात वेळ घालवण्यात अर्थ नाही. आता जसं तुम्ही म्हणालात की ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला फायदा झाला, त्याबरोबरच तुम्ही म्हणजे एक छान उत्तम इनोव्हेटर म्हणून किंवा रिसर्चर म्हणून देखील खूप छान काम करत आहात. आणि तुमचे 2 इनोव्हेशन्स जे आहेत, जे काही प्रकारचे शस्त्र आहे जे आपल्याला डोळ्याच्या सर्जरीज मध्ये उपयोगी पडतं, तर हे काहीतरी नवीन तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये काहीतरी करू शकलात, तर जेव्हा असं काहीतरी नवीन आपण स्वतःच कॉन्ट्रीब्युशन अशा फील्डमध्ये जेव्हा करतो, त्यावेळेला तुमच्या मनात काय चाललं होतं आणि त्यावेळेला आई-बाबांची आणि सर्वांचीच प्रतिक्रिया कशी झाली? आपल्याकडे मराठीत म्हणतात ना की गरज ही शोधाची जननी असते. सो जी दोन्ही इन्स्ट्रुमेंट तयार केली, ती दोन्ही इन्स्ट्रुमेंट मला कुठेतरी रेटिना ऑपरेशन मध्ये प्रॉब्लेम आले, जे ऐन वेळेवर सॉल्व्ह करणं खूप अवघड गेलं, अशामुळे ही दोन्ही इन्स्ट्रुमेंट्स तयार झाली. आणि ही दोन्ही इन्स्ट्रुमेंट्स तयार करणारे जे इंजिनियर आहेत ते देखील माझ्या आई वडिलांच्या कॉन्टॅक्टमुळे किंवा स्पेसिफिकली आईच्या कॉन्टॅक्टमुळे माझ्या संपर्कात आले. कारण मी पहिलं जे इन्स्ट्रुमेंट तयार केलं क्लॉ म्हणून, ज्याचा तुम्ही मगाशी इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं की ज्याचा काश्मीरमध्ये पेलेट इंजुरीज ज्यांना झाल्या होत्या त्या डोळ्यातनं त्या पेलेट्स काढायला उपयोग झाला, ते डिझाईन माझ्या डोक्यात होतं. कारण माझ्या वडिलांचं एक इन्स्ट्रुमेंट आहे डॉर्मिया बास्केट म्हणून, ते त्यांच्या युरोलॉजीच्या ऑपरेशन मध्ये वापरतात आणि त्याच्यावरती बेस्ड काहीतरी बनवावं अशा केसेसमध्ये, हे म्हणून मी
ते डिझाईन घेऊन 3-4 लोकांना भेटलो. पण नाशिकमधनं आलेला प्रॅक्टिसला 7-8 वर्ष झालेला मुलगा त्याला कितपत हे येणार असं म्हणून मला 1-2 वर्ष कोणी सिरियसली घेतलंच नाही. आणि हे जे मिस्टर मतीन अमीन म्हणून जे आहेत, जे इंजिनियर आहेत, त्यांची कंपनी इन्स्ट्रुमेंट तयार करण्याची, त्यांच्याशी मग आई बोलली की अरे मतीन, माझ्या मुलाला काहीतरी करायचंय, तू करशील का मदत त्याला? तो म्हणाला हो पाठवा त्यांना, मी बोलतो त्याच्याशी. आणि देन वी स्पोक. सो इट वॉज, तो म्हणजे बापायबाईंचा मुलगा म्हणून माझ्याशी बोलला सुरुवातीला. आणि त्याच्यानंतर त्याला आयडिया आवडली आणि देन वी वर्क ऑन इट आणि इट वर्क सो वेल की म्हणजे मला ऑल इंडिया लेवलला, स्टेट लेवलला वगैरे अवॉर्ड मिळालीच, पण त्याच्याबरोबर अजूनही डॉक्टर नटराजन म्हणून जे आहेत मुंबईचे, त्यांनी हे इन्स्ट्रुमेंट्स एक्सटेन्सिव्हली वापरलं आणि ते त्यांच्या सगळ्या टॉकमध्ये जगभर सांगतात की हे मी बनवलं. सो दॅट इज अ बिग प्लस फॉर मी. एकदा ते झाल्यानंतर देन नेक्स्ट टाइम मी काही घेऊन आयडियाज घेऊन गेलो तेव्हा देन पीपल टेक यू सिरियसली, यु नो. सो हे जस्ट प्रॅक्टिसमध्ये पेशंट मिळवायला फक्त एवढाच मला माझ्या आडनावाचा, माझ्या आईच्या संपर्काचा फायदा झाला. जे मी आत्ता करतोय, म्हणजे इनोव्हेशन्स जी माझ्या नावावर आहेत, त्याच्यामध्ये त्यांच्या केलेल्या आयुष्यभराच्या कामाचाही मी बेनिफिट घेतलेला आहे. दुसरं, हे सगळं उद्योग करणं शक्य का आहे, तर वी आर अ टीम, यु नो. वी आर डुईंग डिफरंट थिंग्स ॲट सेम टाइम. सो दॅट इज व्हॉट गिव्स मी टाइम. त्याच्यामुळे मला वेळ मिळाला, त्याच्यामुळे मी करू शकलो. जर का आपण डे टू डे कामात इतके अडकलो की आपल्याला वेळच मिळत नाहीये, तर मग या गोष्टी सुचत पण नाही, जाऊ दे संपवून टाकू, असं नाही झालं माझ्या बाबतीत. आणि मी त्याच्यासाठी खरोखरच खूप नशीबवान आहे की माझ्या आई वडिलांमुळे मला या गोष्टी करायला पण वेळ मिळाला. वाटलं कसं, छानच वाटलं, आनंदच वाटला. म्हणजे यु नो, इट्स जेव्हा MBBS ला टेक्स्टबुक मध्ये वाचायचो अमुक याचं इन्स्ट्रुमेंट, तमुक याच्या नावाचं इन्स्ट्रुमेंट, so it was a big deal, you know. Yes, You would know that, you know, having that key. So maybe that is my legacy that I'll be leaving behind, that this is the instrument which is developed by this particular person called Manish Bape, and it's a ते peer reviewed journal मध्ये published झालेला आहे. So it's officially in my name now. So it's also gives me identity when I go at professional fora. When I speak about retina surgery in professional meetings, people look at you with different kind of sincerity. You know, this guy must be knowing what he is talking because he has done that. So it's a great feeling. Yes. Right. पण जसं तुम्ही म्हणालात तसं की पर्सिस्टंटली हे करावं लागतं. म्हणजे यू डिडंट लूज होप की बाबा नोबडी टूक यू सिरियसली, त्याच्यामुळे असं की जाऊ देत, असं नाही झालं. ते यू स्टक टू युअर आयडिया बिकॉज यू बिलीव्ड इन युअर आयडिया. आणि आज रिझल्ट तसा आपण बघायला गेलो तर यू हॅव डेव्हलप्ड युअर ओन आयडेंटिटी ॲज अ सेपरेट पर्सन. म्हणजे इवन दो विथ द हेल्प, सगळ्यांची इतरांची मदत झाली ॲज अ टीम. येस, डेफिनेटली सगळ्यांनी तुम्हाला सपोर्ट केलं. पण असं काहीतरी जेव्हा आपण स्वतः वेगळं काहीतरी करतो, त्याच्यातनं आपली स्वतःची ओळख निर्माण होते, ही खरंच खूप छान गोष्ट आहे. आणि याचा आम्हाला सर्वांनाच तुमचा अभिमान आहे, सर्व नाशिककरांना अभिमान आहे की जगभरात आज डॉक्टर मनीष बापे यांचं नाव कुठेतरी पोचलेलं आहे. ही खूप छान गोष्ट आहे. आता खरं सांगायचं तर आई बरोबर काम करताना आणि दोघंही एकाच क्षेत्रात असल्यामुळे बऱ्याच वेळेला कंपॅरिझन होत असेल, बऱ्याच वेळेला कौतुक देखील होत असेल, पेशंट्स कडनं म्हणा, स्टाफ कडनं म्हणा, की त्यांनी आपल्याला फार लहानपणापासून बघितलेलं असतं आणि आज तुम्ही एका अथॉरिटी पोझिशन मध्ये आहात. तर अशा ह्या सगळ्या सिच्युएशन्सला तुम्ही कसं फेस करता सर? आय थिंक कौतुक फारसं फेस करायला लागत नाही. इट्स ऑलवेज वेलकम. एक्झाम्पल द्यायचं म्हणजे ज्या आमच्या असिस्टंट आहेत, मेन असिस्टंट ऑपरेशन थिएटर मधल्या, त्यांनी आईला
असिस्ट केलंय. जेव्हा आई शिकत होती फेको इमल्सिफिकेशन जेव्हा सुरू झालं होतं, म्हणजे तिने प्रॅक्टिस चालू केल्यानंतर जवळजवळ 20 वर्षांनी फेको इमल्सिफिकेशन आलं आणि ती तेव्हा त्याच्यानंतर शिकली. सो शी हॅज गॉन थ्रू द फेज ऑफ लर्निंग, माय मदर. देन त्याच्यानंतर मी माझ्या फेजमधनं गेलो शिकण्याच्या. तेव्हा आईची असिस्टंट जर का आई नसेल शेजारी तर ती मला सांगायची, मॅडम असं करायच्या, तू पण करून बघ. सो तिथपास ती तुलना होती. पण त्याच्यानंतर एखादा अवघड ऑपरेशन झाल्यानंतर ती जेव्हा म्हणते मस्त झालं बरं का, इट गिव्स डिफरंट काइंड ऑफ फिलिंग, सो दॅट इज वेअर इट स्टार्ट्स. तुलना होते. अजूनही लोक येतात आणि सांगतात की आम्हाला मॅडमनाच दाखवायचंय, आणि मॅडम नसतील तर आम्ही बघणार नाही, आम्ही दाखवणार नाही. अजूनही हे सुरुवातीला खूपच व्हायचं आणि त्याच्यातनं शिकलो. आता जेव्हा आपण म्हणतो की आम्ही टीम आहोत, त्यावेळेला कोणी म्हणजे आपण लहान वाटून घ्यायचं काही कारण नाहीये. वी आर 15 वर्षाच्या अनुभवामध्ये माझे आई वडील इंडिपेंडंट कन्सल्टंट्स. त्यांनी स्वतःचं हॉस्पिटल बांधलं होतं, त्यांनी स्वतःची इक्विपमेंट घेतली होती. मला तसं काही करायला लागलं नाहीये फॉर्च्युनेटली. मला काय माझं स्वतःचं हॉस्पिटल बांधायला लागलं नाही. सो तुलना ही होणारच आहे. पण त्याच्यामध्ये जेव्हा पेशंट असं म्हणतो की आम्हाला मॅडमनाच दाखवायचं, मॅडम नसतील तर आम्ही जाणार नाही, तेव्हा आम्ही आधी सुद्धा करायचो आणि आताही करतो. आजची गोष्ट आहे, आज झालेलं आहे. तेव्हा मी पेशंटना सांगतो की हे बघा, मी अमुक आहे, मी मॅडमचा मुलगा आहे, मी शंकर नेत्रालयामध्ये 5 वर्ष ट्रेनिंग घेतलंय, मी गेली 10 वर्ष, 7 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्ष डिपेंडिंग ऑन टाइम, पण आजचा इन्सिडेंटला 15 वर्ष मी काम करतोय, मी तपासतो, मी मॅडमशी बोलतो. जर त्यांना असं वाटलं की किंवा तुम्हाला असं वाटलं की मॅडमना दाखवायचंय तर मॅडम येऊन तुम्हाला बघतील. आता सध्या कोविडच्या काळामध्ये आम्हीच आईबाबांना येऊ देत नाहीये, लोकांची कॉन्टॅक्ट येऊ नये वयामुळे वगैरे. परंतु मी त्या पेशंटला बघितलं किंवा पेशंट्सना बघायचो आणि मग त्यातले 50% जास्त पेशंट म्हणायचे ठीक आहे, नाउ वी आर हॅपी, आणि दे वुड गो. सो दॅट इज अ वर्ड ऑफ माउथ रादर दॅन सेईंग की तुम्हाला मला दाखवायचं नाही का, जा मग थांबा, तुमच्या मॅडम येतील तेव्हा बघू, असं म्हणण्यापेक्षा मी बघतो, तुमची हरकत नसेल तर. तुम्ही जर का मॅडमनी बघितलं नाही तर कुठल्या तरी डोळ्याच्या डॉक्टरला दाखवणार. मग मी माझ्या आईच्याच हाताखाली शिकलोय, मी तुम्हाला बघतो, त्याच्यानंतर आई येऊन बघेलच तुम्हाला. जर का काही वेगळं वाटलं तर ती बदलेल औषध, त्याच्या पलीकडे काय. आणि त्याच्या उलट माझ्या आईनी सुद्धा, एखादा माणूस जर का मला मॅडमनाच दाखवायचं, आम्ही कोणाला दुसऱ्याला बघणारच नाही असं म्हणून रेटिनाचा जर प्रॉब्लेम असेल तर ती सांगायची की ती आधी बघायची, सगळं चेकअप करायची आणि सांगायची की हा रेटिनाचा प्रॉब्लेम आहे, माझा मुलगा रेटिना स्पेशलिस्ट आहे, तो याची ऑपरेशन करतो, तुम्ही त्याला दाखवा. सो इट इज बोथ वेज, की आपल्याला मान्य करायला पाहिजे की आपण दुसऱ्या जनरेशनचे आहोत, म्हणजे त्याची तुलना ही होणारच आहे. आणि त्या तुलनेमध्ये तुम्ही फक्त प्रोफेशनली किंवा टेक्निकली सुपिरियर असून चालणार नाहीये. तुम्हाला लोकांशी डायलॉग करता यायला पाहिजे आणि यू शुड नॉट कम अक्रॉस ॲज व्हेरी ॲरोगंट पर्सन. ॲज ॲरोगंट इन द सेन्स की तुम्हाला स्वतःच्या अकलेचा फारच माज आहे आणि मॅडमचा मुलगा काय बरोबर बोलला नाही, मॅडम किती चांगल्या होत्या, त्या चांगल्या आहेतच, म्हणूनच त्यांनी इतक्या वर्ष प्रॅक्टिस करू शकले. सो दॅट इज अंडरस्टूड. सो माझ्यासारखा जेव्हा सेकंड जनरेशनचा कोणीतरी डॉक्टर येतो, स्पेशली तो आई वडिलांच्याच फील्डमध्ये येतो, तेव्हा ही तुलना होणार आहेच. त्याला तुम्ही यू कांट विश इट अवे आणि यू शुड नॉट, बिकॉज जर तुम्हाला त्याच्यामुळे पेशंट मिळत आहेत, तुम्हाला जर का प्रॅक्टिस करायला जागा मिळतीये, तुम्हाला ट्रेंड स्टाफ मिळतोय, तुम्हाला बाकीच्या सगळ्या फॅसिलिटीज मिळत आहेत, तुम्हाला बाकी स्वतःला काही करायला लागत नाहीये, तर तुम्ही या गोष्टींसाठी वाईट वाटून घेण्यात काही अर्थ नाही आणि ते चुकीचं आहे. You should be proud that your parents are, are still working and they are still looked upon by people. Right. So एक ट्रस्ट फॅक्टर खूप महत्वाचा असतो. म्हणजे जेव्हा हे, कारण माझ्याही लक्षात आलंय की
जेव्हा आपण किंवा पेशंट देखील डॉक्टरकडे जातात, तेव्हा विश्वासाचा भाग हा खूप मोठा असतो. कारण फॉर इयर्स टुगेदर ते पेशंट्स त्या पर्टिक्युलर डॉक्टरकडे जातात. त्याच्यामुळे अचानक जेव्हा त्यांचे डॉक्टर तिथे नसतात, त्यावेळेला पेशंट कधीही बिचकतात. पण जेव्हा आपण त्यांच्यामध्ये किंवा त्यांच्याशी आपल्या स्किलनी किंवा आपल्या बोलण्याच्या पद्धतीने, वागण्याने देखील एक ट्रस्ट निर्माण करू शकतो. त्याचबरोबर जसं तुम्ही म्हणालात, की आपले जे पालक आहेत किंवा सीनियर्स आहेत, ते जेव्हा आपल्यामध्ये तो विश्वास दाखवतात, त्यावेळेला आपोआपच पेशंट्सना देखील असं वाटतं किंवा आपले जे सबऑर्डिनेट्स असतात, स्टाफ असतो, यांना देखील असं वाटतं, की येस, धिस पर्सन इज ट्रस्टवर्दी. हा विश्वासार्ह माणूस आहे आणि आपोआपच त्यांना अनुभवातून जेव्हा ह्याची जाणीव यायला लागते, तेव्हा तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे, की आता सर असल्या काय आणि मॅडम असले काय, आम्हाला कोणीही चालेल. करेक्ट. पण ह्याच्यासाठी देखील काही काळ नक्कीच ओसरतो. म्हणजे आज मी ठरवलं असं होईल आणि उद्या लगेच तसं होणार आहे असं नसतं. तर नक्कीच काही काळ जातो त्याच्यामध्ये. पण तिथे देखील आपण पर्सिस्टंटली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला एम काय आहे, आपला फोकस काय आहे, हा न विसरता आपण हे सगळं सातत्याने करत राहणं खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि त्याचबरोबर सेकंड जनरेशनचा असल्यामुळे माझी स्वतःची ओळख निर्माण होणं गरजेचं आहे असं मला सुरुवातीपासून वाटत होतं, रेटिना सर्जन म्हणून. आणि तेव्हापासून म्हणजे 2005 पासून ते इवन आता हे कोविड चालू होईपर्यंत आणि आता कदाचित कोविड संपल्यानंतर परत मी जवळच्या गावांना व्हिजिट देतोय. त्यात फार काही ग्रेट करतोय असं नाही, सगळेच करतात. पण सुरुवातीला जवळजवळ 5 वर्ष एकही रविवार सुट्टी न घेता किंवा बाकी सुद्धा दर आठवड्यातनं एकदा आपण जाऊन दाखवायचं. कारण तिथे जेव्हा मी जातो, बाहेरगावी जेव्हा जातो, तेव्हा मी बापाबाईंचा मुलगा म्हणून जात नाही. तेव्हा मी रेटिना सर्जन, बाहेर नाशिकहून येणारे मोठे रेटिना सर्जन म्हणून जातो. सो तिथे ओळख डेव्हलप होते आणि मग ती हळूहळू पंचक्रोशीत वाढते, की अरे हो, त्यांनी म्हणजे अजूनही पेशंट येतात, की तुम्ही आमच्या एका पेशंटचा तो फुटलेला डोळा रिपेअर केला होता आणि त्याला चांगलं दिसायला लागलं म्हणून आम्ही येतोय. आता कुठून तो नंदुरबारहून पेशंट येत असतो, दोंडाईच्याहून येत असतो, डोळ्याच्या जवळपास कुठून तरी येत असतो. सो ती एक पद्धतीने ओळख डेव्हलप करणे हा फॅक्टर आहे. शिवाय ओळख डेव्हलप करण्यासाठी मग सोशल क्लब्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन थोडा वेळ स्वतःची ओळख डेव्हलप करू शकता. कारण तिथे तुम्ही स्वतः म्हणून जाता, तिथे तुम्ही बापाबाईंचा मुलगा म्हणून मी जात नाही. येस. शाळेचं सर्कल आहे. मी नाशिकमध्ये पेठे हायस्कूलमध्ये शिकलोय. मला खूप अभिमान आहे त्या गोष्टीचा, की मी मराठी मीडियम मध्ये शिकलोय. त्याच्यामुळे आमचा शाळेतला ग्रुप आहे आणि शाळेचा ग्रुप कोणी काही एखाद्या गोष्टीची गरज पडली की अरे अभिजित, मला जरा मदतीची गरज आहे, अरे पवन जरा बघतो का, माझा अमुक अमुक प्रॉब्लेम आहे. सो ही जी सगळी सर्कल्स आहेत, जी हॉस्पिटलच्या किंवा आपल्या व्यवसायाच्या बाहेरची आहेत, ती आपण स्वतः डेव्हलप करणं गरजेचं आहे. बरोबर. ती करण्यासाठी प्रयत्न करायला लागतात. म्हणजे त्यावेळेला तुम्ही असायला लागतं. त्यावेळेला तुम्ही तुमच्या आई वडिलांचं मूल असून चालत नाही आणि तिथे तुम्हाला संधी असते ती होण्याची. येस. असं आहे. सो ह्या गोष्टीचा आपण फायदा जरूर करून घेतला पाहिजे, की आपल्याला एक सपोर्ट आहे, आपल्याला काही गोष्टी मिळालेल्या आहेत. पण काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला स्वतःहूनच कराव्या लागणार आहेत. आपली स्वतःची ओळख म्हणा, आपलं स्वतःचं सर्कल म्हणा आणि आपल्या कार्यक्षेत्रात पुढे किती जायचं, कुठल्या दिशेने जायचं, काय नवीन शोध घ्यायचा, हे कधीही आपल्या हातात असतं. आणि डॉक्टर बापयंशी बोलताना आपल्याला हे लक्षात आलंच, की त्यांनी ह्या सगळ्या अनुभवाचा फायदा देखील घेतला आणि त्याच्यातनं ते पुढे आज स्वतः मार्ग काढून त्यांनी एक स्वतःची ओळख तयार केलेली आहे. आणि ह्या पुढे देखील त्यांचं असंच सगळं कार्य चालू राहावं. त्याबद्दल आज डॉक्टर बापय आपल्याकडे आले, त्यांना मी खूप खूप धन्यवाद करते सर. तुम्ही आज आलात, आमच्या बरोबर गप्पा मारल्यात. आम्हाला खूप आनंद वाटला या गोष्टीचा. आणि आमच्या IPH माइंड लॅब ह्या प्रकल्पाला तुमचा खूप सपोर्ट असेल असा आम्हाला विश्वास आहे.
आणि नक्कीच. याच बरोबर मी आपली मुलाखत आता इथेच थांबवते. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. हॅलो कबीर. हॅलो. सो तू खूप वेगळं क्षेत्र निवडलेलं आहेस या बाबतीत, जे बरीच आजकालची लोक निवडायच्या पूर्वी विचार करतात की झुऑलॉजी किंवा बायोलॉजी किंवा प्युअर सायन्सेस इन जनरल निवडणारी आजकालच्या जनरेशनची मुलं खूप कमी असतात. तर हो. मला तुला पहिल्यांदा असं विचारायचंय की तू हे क्षेत्र निवडलंस कसं? म्हणजे तुला कधी असं वाटलं की आय शुड चूज समथिंग लाईक झुऑलॉजी? आणि आई बाबांचा काही इन्फ्लुएन्स होता का त्याच्यावरती? Okay, so the story actually begins quite early in life. म्हणजे मी आय थिंक आय वॉज 9 years old आणि मी स्कूलहून घरी 4:15 4:10 इशला यायचो आणि नॅशनल जिओग्राफिक वरती एक शो लागायचा कॉल्ड डेंजरस एन्काउंटर्स विथ डॉक्टर ब्रेडी बॉर. नाव मी तो शो रिलिजियसली बघायचो एव्हरी डे फ्रॉम 4:15 to 5 o'clock आणि दॅट वॉज बेसिकली माय इंट्रोडक्शन टू द फील्ड ऑफ झुऑलॉजी. आई बाबांचा परिणाम झाला की नाही म्हणजे ह्याच्यामध्ये वेल डेफिनेटली नॉट बाबा. ही इज नॉट अ बिग फॅन ऑफ एनिमल्स, सो नॉट बाबा. आई क्लेम्स की शी इज द रिझन फॉर माय इंटरेस्ट इन झुऑलॉजी. का म्हणजे जेव्हा ती प्रेग्नंट होती तेव्हा ती खूप सारे वाईल्ड लाईफ डॉक्युमेंटरीज बघायची. सो आय गिव्ह हर द बेनिफिट ऑफ डाऊट फॉर दॅट. अँड सो वन्स तो एकदा इंटरेस्ट डेव्हलप झाला त्याच्यानंतर इट वॉज लिटरली an avalanche. I never looked back. आणि जेव्हा थोडी समज आली की त्या डॉक्टर ब्रेडी बारच्या नावाच्या खाली एक त्याचा जेव्हा थोडी समज आली की त्या डॉक्टर ब्रेडी बार त्यांच्या नावाच्या खाली एक डेझिग्नेशन आहे आणि इट सेज हर्पिटॉलॉजी. I couldn't spell herpetology till I was in 7th. So it was just फक्त वाचून ते कळलं की हा असं प्रोफेशन आहे, म्हणजे असं लोक करतात. सो त्याच्या पुढे मी इंटरेस्ट माझा झुऑलॉजी मध्ये हळूहळू डेव्हलप करत गेलो. आय डिसाइडेड की आम्ही थोडे लोकांशी बोललो अँड बिकॉज आपल्या इथे ऑब्व्हियसली इट्स नॉट अ रेग्युलर प्रोफेशन आणि आय वॉज गोना डू कम्प्लिटली डिफरंट. सो आम्ही थोडे लोकांचे जे आमचे क्लोज फॅमिली फ्रेंड्स होते त्यांच्याशी बोललो आणि ऍडवाइस घेतली की कुठे अभ्यास करता येईल अँड एव्हरीथिंग. सो त्याच्यामध्ये मी जेव्हा 9th मध्ये होतो we found out about Indian Institute of Science Education and Research. So त्याचे खूप सारे ब्रांचेस आहेत इन तिरुपती, पुणे, त्रिवेंद्रम. We found out about Pune as one. सो आम्ही पुण्याला गेलो, आम्ही ते सगळं बघितलं आणि तिथे एका प्रोफेसरशी बोललो. त्यांनी मला सांगितलं की मला 12वी नंतर एक परीक्षा द्यायला लागेल आणि त्याच्यानंतर अगर मी ती परीक्षा पास केली देन आय कॅन गेट अन ऍडमिशन इन टू आयसर. अँड दॅट इज द थिंग की आय वॉज सो हेल्पबेंट की हा मला आता हेच करायचं आहे की. अँड ती परीक्षा वॉज नॉट इझी. द परीक्षा डिड नॉट गो वेल. मला 100 पैकी काहीतरी 20 मिळाले. सो आय वॉज लाईक ठीक आहे आता गेलं जाऊ दे. अजून 2 परीक्षा दिल्या एंट्रन्स एक्झाम्सच्या, 2 अशाच इन्स्टिट्यूट साठी. त्याच्यामध्ये पण फेल झालो काहीतरी 40 out of 150 or समथिंग. आणि लकीली माझे 12th चे मार्क्स खूप चांगले होते. So based on my 12th marks, I got admission at St. Xavier's College and I started studying zoology there. And I'm in my final year now and it's been amazing actually. So yeah. राईट. सो म्हणजे आईचा तसा इन्फ्लुएन्स असला तरी आय एम शुअर बाबांचा, म्हणजे आपण जो म्हणतो की बाहेरून पाठिंबा, तो नक्कीच असेल, नाही का? हो, म्हणजे द थिंग इज दॅट्स वन थिंग विच आय हॅव ऑलवेज सेड की आय एम व्हेरी फॉर्च्युनेट टू हॅव पेरेंट्स की ज्यांनी कधी मला they never held me back from doing things which I wanted to do. I'm really fortunate to have such parents and they have always been extremely supportive, very supportive. आणि त्यांनी मला फक्त एवढं सांगितलं की जस्ट whatever you do, ते जे काही असेल, just be happy in that you're doing. Because आपल्या इथे कसं, like I get these comments a lot. बाबा डॉक्टर आहे, आई डॉक्टर आहे, मग तू पण डॉक्टर बनशील. मला डॉक्टर नाही बनायचंय.
आणि मग when I say की मला डॉक्टर नाही बनायचंय, the response is का नाही बनायचं? अरे मला इंटरेस्ट नाहीये. Why should I do something that I'm not interested in? And I have had these conversations with a lot of people who are my relatives, and they're like, the response is का? Like, का म्हणजे why would I do something that I don't want to do? आणि लकीली आई बाबांनी कधी सांगितलं नाही की तू मेडिसिनच कर या तू इंजिनिअरिंगच कर. They were very open. They gave me the freedom to experiment. They have always given me the freedom to experiment. And because I was so sure की हा मला हे करायचंय, माझी ती ड्रीम हळूहळू as I grew up ती फक्त इव्हॉल्व्ह होती गेली in various stages. It's not the same that it was when I was 9, obviously. I have learned more. I know more now. So ती ड्रीम तशी पुढे 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 जात गेली. आणि yeah, like I said, I'm really fortunate and grateful to have आई बाबा who have literally never said no to any of this. So yeah. That's great. पण तू म्हणालास तो एक मुद्दा खूप महत्वाचा आहे की जे कुठलं क्षेत्र तुम्हाला आनंद देईल, जे काही काम करताना तुम्हाला आनंद मिळेल, हे क्षेत्र कधीही निवडावं. म्हणजे आई वडिलांचं क्षेत्र एक विशिष्ट आहे किंवा मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात आई बाबा काम करतायत म्हणून बाय डिफॉल्ट मी तेच करीन किंवा माझ्या मनात इच्छा जरी नसली तरी टू टेक थिंग्स फॉरवर्ड आय मस्ट डू दॅट, असं कधी तुझ्या मनातही आलं नाही आणि असा कधी अट्टाहास साईबाबांचाही नव्हता. ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि बऱ्याच पालकांनी ह्या गोष्टीकडे म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे बिफोर एनीबडी डिसाइड्स टू मेक अ डिसिजन. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. राईट. सो जेव्हा तू ह्या क्षेत्राची निवड केलीस त्यावेळेला कधी हा विचार केलास का की म्हणजे आई बाबा काय म्हणतील किंवा डिड यू एव्हर थिंक की मे बी मी मानसिक आरोग्य किंवा मेंटल हेल्थ या फील्ड मध्ये काहीतरी करू शकीन, मे नॉट बी समथिंग विच आई बाबा आर डुईंग राईट नाव, पण समथिंग रिलेटेड टू दॅट, असा कधी विचार केला होता? Honestly, nahi. Never, not once. I like the subject of psychology. I find me एक course पण केला college मध्ये psychology last semester because I find the subject fascinating, but I don't find it fascinating enough to dedicate my life to doing it. So त्याच्यामुळे मी I never decided की हा मला आता हेच करायचं आहे. It's fascinating like all sciences, but it's just not for me. आणि ते मला खूप आधी कळलं for some reason. I was just fascinated by animals way too much to even be distracted by anything else. Okay. So yeah, I never thought of anything else. Yeah. Right. तू जसं हे तुझं क्षेत्र निवडलंस की बायोलॉजी किंवा झुऑलॉजी इन पर्टिक्युलर, तर त्याच्याबरोबर तुझे इंटरेस्ट देखील इव्हॉल्व्ह होत गेले का? म्हणजे जसं तू म्हणालास तसं की तुझं लिखाण त्याच्याबरोबर आलं किंवा तुझं वाचन देखील जास्त जास्त त्या बाबतीत फोकस होत गेलं का? डिड यू स्टार्ट रिडिंग पर्टिक्युलरली मोर अँड मोर अबाउट दॅट सब्जेक्ट? बिकॉज ॲज आय अंडरस्टँड ह्या विषयाची फारशी जाणीव आपल्या देशामध्येच एकंदरीत नाहीये किंवा ह्याला एक मार्जिनल फील्ड म्हणून बघितलं जातं, मेन स्ट्रीम म्हणून अजूनही त्याच्याकडे फारसं बघितलं जात नाही. सो तुला कधी असं पटवून द्यावं लागलं का इतरांना किंवा somebody who was a decision maker, त्यांना तुला असं पटवून द्यावं लागलं का की नाही दिस कॅन बी अ मेन स्ट्रीम फील्ड फॉर मी, ज्याच्यामध्ये करिअर होऊ शकतं? आणि ऍज तू जसं मगाशी म्हणालास तसं की हर्पेटॉलॉजिस्ट हे काहीतरी इट कॅन बी समथिंग, तसं तुला पटवून देण्यासाठी तुला कधी कष्ट घ्यावे लागले का? Okay, let's break that question down. So first part, I'll answer the first part. So माझे इंटरेस्ट इव्हॉल्व्ह झाले. येस, मी आय स्टार्टेड आउट ॲज अ किड की मला हर्पेटॉलॉजी करायचं आहे. पण जेव्हा मी माझी झुऑलॉजीची बॅचलर्स चालू केली and I started studying the zoology, subject of zoology in more detail, in more depth, मला 2-3 गोष्टी कळाल्या. फर्स्ट ऑफ ऑल मला खूप काही माहिती नाहीये, which is always good. It's better not to know than to know everything. So that was one very good thing. And it just exposed me to so many different subjects within zoology जे मला माहिती नव्हते की exist करतात. Right. So and of all the internships which I did, it could be whether I was in Madras Crocodile Bank Trust in Mahabalipuram, or if I was working in Sanjay Gandhi National Park,
or if I was in Dapoli working with turtles. Whatever internship I did, I learned a little bit more about the subject. आणि त्याच्यामुळे मला कळलं की मला एक्झॅक्टली काय हवंय. आणि मी माझे इंटर्नशिप्स आय वॉज डुईंग इट मोर ऑर लेस पॅरलल विथ माय स्कूलचे कॉलेजचे स्टडीज. सो त्याच्यामध्ये माझी एक प्रोफेसर त्यांनी मला हे शिकवलं ॲनिमल बिहेवियर विच इज इथॉलॉजी. And that's the first time I was introduced to that subject, and I was fascinated. I was swept off my feet, and I just fell in love with it. And त्याच्यानंतर I realized ki it is really important that when you decide to take a decision about your interest further on, ki it is better not to be rigid, first of all, not to be rigid about what you want to do, because it is perfectly all right if your dreams evolve. They are your dreams and no one else's. Second thing which I realized ki don't get specific very quickly or very early on in your life. That is not going to help you. So त्याच्यामुळे when at this stage, or at least when before my TY started, I decided ki मला reptiles खूप आवडतात, मला amphibians खूप आवडतात, पण I won't be doing herpetology as my master's course. I won't be, because I realized ki at the end, if I do herpetology, I will only study about reptiles and amphibians. And that is too specific, that is too early to get so specific with things. But if I asked myself ki agar mi kuthla concept ghetla, for example, if I take ecology, if I take evolution, or if I take ethology, all these are concepts. If I learn the concepts, if I understand the concepts, मी हे concepts कुठल्या पण प्राणीला लावू शकतो. So it gives me a broad spectrum of opportunities rather than just being a herpetologist. So तो मी एक decision घेतला की मला herpetology प्रचंड आवडतं, पण I'll keep it aside. का म्हणजे it's important to learn about everything that is there early on in your career. So that was the way my interests evolved. Now, coming to a second part of that question, that is the reading. I started reading very late in life. Genuinely very, very, very late in life. The comparison, if you want to do, Baba first read when he was 2.5 years old, and the first thing that Baba read was Lok Sattaचा paper. आणि मी इथे 12 वर्षाचा असताना proper books वाचायला चालू केलं. पण the thing is ki once I started, I did not stop, and I started and I was always gravitated more towards non-fiction as compared to fiction. Okay. And now I'm going back to fiction slowly. There are reasons for it which I will speak in as we go ahead. So मी non-fiction खूप वाचायला लागलो, and I didn't tell myself की मला काहीतरी specific वाचायचं. मी आता पण मला काही सांगत नाही की मला, because I'm a zoology student, I should just read regarding zoology. I don't tell myself that. Like one of the books which I'm reading right now is written by Richard P. Feynman, one of the greatest physicists of all time. I have read books on geography, history. There is no specific, just books on just literature. So there is no specific field which I like. Yes, I prefer biology related books. After all, I am a zoology student. But again, the same logic. It doesn't make sense if you start reading only one kind of books. You're not exposing yourself to enough content which is there and which is good content. So whenever I read, I try to have as much broad spectrum as possible. I try to read about as many different types of things apart from biology. Biology जर एक पुस्तक असतंच, पण त्याला सोडून काहीतरी दुसरं वाचायला घेतो. Now, coming to your third question, which was the decision. So मला per se कोणाला कन्व्हिन्स करायचा असा पॉइंट नाही आला. म्हणजे आई बाबा, I never had to convince आई बाबा की मला zoology करू द्या. They were always supporting me. And I don't think anyone else's opinion matters. Yes. I don't think so. If your parents are supporting you, then you genuinely, no one else's opinion matters, what they think or what they say. It's your life at the end of the day. So मला कोणाला कन्व्हिन्स करायला नाही लागलं, पण मला खूप सारे but I could feel the resistance from people when I used to tell them की मला BSc करायचंय. मी जेव्हा 12th मध्ये होतो, like my professor in the class, she just went,
कि जब तुम इंजीनियरिंग और मेडिसिन कर नहीं पाते हो तो फिर बीएससी कर लेना. एंड आई वाज रियली ऑफेंडेड बाय दैट. So it's just that people don't have enough respect for it, because आपल्या देशामध्ये we have always thought about medicine and engineering as the prime job opportunities and as careers, which is wrong. Because look at the situation that you find yourself right now when you're in a pandemic. Who do you depend on to make vaccines? Immunologists, molecular biologists. All these guys start off with bachelor's degrees like BSc. So I don't feel that there should be any looking down upon. It's a field. It's something which makes me happy. So I don't think anyone has any right to say, ki, oh, I'm better than you or you are better than me at the end of the day. So to tasa, I'm fortunate enough I never had to convince anyone ki mala he karu dya. So I was really fortunate enough. But I'm sure that there are people who have to do that. And it's difficult. But I can give you an example actually. One of my really good friends and mentor, his name is Mr. Nikhit Surve. He's a wildlife biologist from the Wildlife Institute of India. He's a research assistant at Wildlife Conservation Society India. He's a very good friend. I've worked for him. And तो बोलला होता जेव्हा, how did he convince his parents कि मला wildlife biologist बनू द्या? तो बोलतो कि मी 3 Idiots ची ती लाइन सांगितली कि मेरा गाड़ी छोटी होगी, छोटा घर होगा, पर मैं खुश रहूंगा. And that's how he convinced his parents to let him do wildlife biology. So yeah, it's like that. Right. Great. So आता तुझे फ्युचर प्लॅन्स नक्की काय आहेत? म्हणजे तू काय ठरवलंयस? म्हणजे कधी प्राण्यांचं मानसशास्त्र किंवा ह्याचा कधी विचार केलायस? समथिंग इनोव्हेटिव्ह ब्रिजिंग द गॅप बिटवीन बोथ युअर फील्ड्स? I want to study animal behavior. So that's, I think, close enough. It's not animal psychology, but it's something more or less related to psychology. I haven't much future plans. I don't like to think too far ahead in future. People like to make their lives like a list ki me by 2030 मला असं हवंय, मला हे हवंय, मला 3 गाड्या हव्या, एक duplex हवंय. I don't do that. I think it just puts way too much pressure on you to perform and to do things which can be severely detrimental on your mental health. So I like to take small steps की आता माझा future plan काय, पहिले bachelor's खतम करूया. That's my future plan. त्याच्यानंतर मग mastersला apply करूया, बघूया कुठे मिळते. And then after that my plan will be ki finish your master, then we'll think after that काय करायचं. Because I don't want to think too far ahead in life, because if you make very rigid plans for 10 years of your life and then something like a pandemic happens, you can forget those plans. So it's better to be flexible rather than rigid. Right. So right. Future plans are to study animal behavior, to study ecology, to study evolution. But I am more interested in working in the field of scientific communication. I like to tell stories, which I will talk about again. I want to convey science to the layman in the most effective way possible through various forms. That's why I started writing. That's why I started that blog. So yeah, that's the main goal, and we'll see how far we get. Yes. आता बाबा पण बरंच लिहितात, म्हणजे त्यांचा अर्थात लिहिण्याचं क्षेत्रच वेगळं आहे की ते नाटकं लिहितात, कविता लिहितात. तू तुझ्या विशिष्ट ह्याच्यात लिहितोस, म्हणजे तो तुझ्या फील्ड मध्ये लिहितोस थोडक्यात. तर आपलं एक कार्यक्षेत्र किंवा आपलं ऑक्युपेशन हे वेगळं झालं, पण इंटरेस्ट किंवा आवडीनिवडी ज्या असतात त्या आई बाबांकडनं काही तुझ्याकडे आल्या का? ओके. सो आई बाबा दोघांना वाचायला खूप आवडतं. सो आय थिंक दॅट डेफिनेटली केम फ्रॉम बोथ ऑफ देम. आणि आई बाबांना लिहायला पण खूप आवडतं. बाबा तर ऑब्व्हियसली लिहितो, तर आईनी पण 2 पुस्तकं लिहिली आहेत. सो लिहिणं डेफिनेटली. देन आय थिंक बाबा हॅज अ व्हेरी गुड अंडरस्टँडिंग ऑफ म्युझिक. सो ते, and both of them like
watching movies and everything. So me पण ते हळूहळू पिकअप केलं. पण I have my own taste. It's not the same as theirs. It's my own. So yeah, more or less something like that. लिहायचं पण मी शिकलो लिहायला पण I write very differently in the fact that in the sense that my topics are very different. I am more comfortable writing about zoology. At the end of the day, that's somewhere, for me, it's home stadium. So the home ground worthy, I feel more comfortable. But yeah, I think I'm definitely picked up from that. The one thing which I haven't picked up from both of them is की पण आता मला कळलं की बाबा तर सुंदर ड्रॉ करतोच, तो खूप सुंदर स्केच पण करतो. आई पण ऍक्च्युअली प्रिटी गुड आहे. I haven't picked up from them, either of them, drawing. राईट. पण वेळोवेळी आई बाबांच्या अनुभवाची त्यांच्या क्षेत्रातला असला तरी सुद्धा त्याची तुला मदत होते का? होते. म्हणजे असं I wouldn't say directly होते, but like one of the things which I have learned from both of them, that I have learned to be patient. I have learned to be more empathetic towards people. I have learned how to be a good listener. आणि हे सगळे क्वालिटीज त्या का म्हणजे मी बघितलं, they used to behave that in certain scenarios, and I grew up seeing that. So I have learned to be more receptive towards someone else when they are speaking or when they are sharing something. And these are definitely very important qualities which I have from them indirectly. It's not like की त्यांनी मला बसून शिकवलं आहे. ते घरामध्ये atmosphere असा होता की how to create a supportive environment, की I picked it up. So these are definitely a few things which I have picked it up without a shadow of doubt. राईट. तुझ्या क्षेत्रामध्ये तू तुझ्या पायावर उभं राहून काहीतरी नवीन केलंस किंवा सम अचीवमेंट दॅट यू डिड इन युअर ओन फील्ड विच जस्ट मेड यू गो की आय डिड समथिंग नाईस, समथिंग न्यू, समथिंग इनोव्हेटिव्ह. काही एक्सपिरियन्स शेअर करायला आवडेल तुला? Okay. All right, this is a good one. So आमच्या कॉलेजमध्ये we have a student run organization called as the Xavier Zoology Association. I am currently the president, पण last year मी head of events होतो त्या associationचा. आणि one of the things which I wanted to do as head of events was की I wanted to interview people. And I wanted to interview people like badly. I really wanted to do it. And माझी जी president होती थी at that time, the president of that time, she was very supportive, and she was like, if you can get me a guest, I'll make sure that everything else is set up. So माझा फर्स्ट इंटरव्ह्यू मी निखित दादाकडेच गेलो. त्याला बोललो की हे बघ असं असं करायचंय, तू येशील का? आणि तो बोला हो. आणि तो काय, ही इज अन एक्स स्टुडंट फ्रॉम द कॉलेज, तो डिपार्टमेंटचा स्टुडंट आहे. सो हिला हा ठीक आहे, आपल्या कॉलेजसाठी काही पण. सो तो आला. सो ही वॉज द फर्स्ट इंटरव्ह्यू दॅट आय कंडक्टेड. व्हॉट्स फनी अबाउट इट इज की त्याच्या करिअर मधला पहिला इंटरव्ह्यू मी घेतलाय आणि माझ्या करिअर मधला पहिला इंटरव्ह्यू तो आहे. ग्रेट. And this year, okay, in January of this year, Baba interviewed him as well for Kalyan Ved. बर. So both of us have interviewed the same person. आणि जेव्हा ते झालं, जेव्हा बाबाने इंटरव्ह्यू केला, मी my happiness was की I interviewed someone before Baba did. ग्रेट. का म्हणजे considering the amount of interviews जे बाबाने घेतले, the fact that I could interview someone before him, I was so happy. So तो एक इंटरव्ह्यू कंडक्ट केला. आणि सेकंड इंटरव्ह्यू विच आय कंडक्टेड अलॉंग विथ एक्झेडे वॉज डॉक्टर अनिश अंधेरिया. ही इज द प्रेसिडेंट ऑफ वाइल्ड लाइफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट इंडिया. Very respected scientist and conservationist. So he was also a very fun interview. त्याच्यानंतर इंटरव्ह्यूज मध्ये ऍक्च्युली this month completely separate from, I actually interviewed Miss Hema Hattangdi and Mr. Ashok Hattangdi. Both of them are were the former
CEO and head of research and development of a multinational company called Conserve Limited. So त्या दोघांना interview करणं was quite an experience, because that was probably the most high profile interview till date which I have taken. So when this call happened, when Babani sangitla ki you wanted to do this, I was like, wow, this is very weird. I'm usually on the other end of the setup. Yes. So yeah, I think that would be something which I'm really made me go, yeah. ग्रेट. पण म्हणजे हा अनुभव तर खूप छानच आहे, बिंग ऑन दिस साइड अँड बिंग ऑन दॅट साइड ऑल्सो. कारण यू आर अ बायोलॉजिस्ट बाय चॉईस. सो येस येस. सो आता मला जस्ट कमिंग टुवर्ड्स द एंड, व्हॉट आय वॉन्ट टू नो की तुझी आवड निवड आणि तुझं एकंदरीत तुझ्या सब्जेक्ट विषयी डेडिकेशन बघताना आई बाबांच्या मनात तुझ्या सब्जेक्ट विषयी आवड निर्माण झाली आहे की नाही? That's a very good question, actually, now that I think of it. So the thing is, that's something, if मला वाटते झाली आहे थोडी तरी, and अगर झाली आहे, then it means that what I am doing is correct. If I can communicate science to non-biologists, I mean, not entirely non-biologists, but non-zoo people, then it means that I know the basics of communicating science to others, you know. And if I can do that, it means that I am on the right track. At least I feel I'm on the right track. And that's the thing. At the end of the day, if you ask me what I want to do, I'm a very simple-minded person. I want to tell stories because I feel that it is a beautiful art form and you can convey a lot of things through stories. So if I can tell that, if I can convey science through stories, then that is a win for me. So if Ai Baba actually have picked up or have gained some amount of interest in zoology over the past 2.5 years, if that has happened, then I'll be the most happiest person on this planet, because it means that I mean, it's not like मी डोक्यामध्ये हे घेऊन जात होतो की मला आई बाबांना झुऑलॉजी मध्ये आणायचं. इट वॉजंट लाईक दॅट. इट वॉज इनडायरेक्ट. बोलता बोलताना कधी कधी निघतं, ओ क्लासमध्ये हे झालं, असं असं झालं, हे खूप इंटरेस्टिंग आहे. सो अगर हे सगळं होऊन त्यांचा इंटरेस्ट थोडा पण आला की दे गो आउट ऑफ देअर ओन वे टू इवन इफ लुक अप अ व्हिडिओ, दॅट्स अ विन फॉर मी. बिकॉज मी स्वतःला सांगतो की I don't know. Science is hard. People look at it as science. So it's difficult. It's a competitive sport. It's a competitive field. It's a cutthroat field, actually. And त्याच्यामुळे I just tell myself ki if people ask me what do you see yourself doing, I just say, listen, I just want to tell stories, man. I want to tell stories. I want to tell good stories because I know the impact which stories are capable of having. I'm just 20. I don't know a lot of things, but that is the one thing which I do know, that if you can tell a good story, it will have a big impact without a shadow of a doubt. Right. So, म्हणजे बेसिकली तू काहीतरी डुईंग समथिंग विच इज डिफरंट फ्रॉम मोस्ट ऑफ द पीपल, ट्राईंग टू गो अगेन्स्ट अ फ्लो अ लिटल बिट, नाही म्हटलं तरी. आणि त्याच्यामध्ये तुझ्या जे काही काय म्हणता येईल की तुझ्या वाटचालीमध्ये तुला जे काही अडथळे आले किंवा जे काही तुला ऑब्स्टॅकल्स फेस करायला लागले, तिथे तुझ्या मनात तुझा एम खूप क्लिअर होता, हे खूप महत्वाचं होतं. दॅट यू आर व्हेरी शुअर अबाउट व्हॉट यू वॉन्टेड टू डू. आणि फॉर्च्युनेटली यू हॅव रिअली सपोर्टिव्ह पेरेंट्स. बस कुठेतरी you were also able to prove to them through whatever you are doing right now is that मी काहीही जे करतोय हे चुकीचं करत नाहीये, किंवा यु नो कधी कोणाच्या मनात असं आलं नसेल की इफ यू वुड हॅव बीन डुईंग समथिंग एल्स यू वुड हॅव बीन बेटर. बिकॉज तुझं जे काही पोटेन्शियल आहे, तुझा जो काही आनंद आहे, तो सगळ्यांनाच दिसतोय तुझ्या कामामधनं. आणि वी आर व्हेरी शुअर दॅट वन डे आम्हाला
कबीर नाडकर्णीच्या नावाखाली हर्पिटॉलॉजिस्ट नाही पण काहीतरी समथिंग व्हेरी सुपर एक्साइटिंग, सुपर इंटेलिजंट आम्हाला बघायला मिळेल. अँड वी आर ऑलवेज लुकिंग फॉरवर्ड टू दॅट. So all our best wishes are with you, and more and more people need to think about choosing pure sciences and They genuinely do. something different as a career choice, because Yeah. if the world is evolving basically, and Yeah. you can always use your parents experience, आई बाबांचा जो अनुभव आहे, घरच्यांचा जो अनुभव आहे, ह्याच्या आपण उपयोग आपल्या कार्यक्षेत्रात करून घेऊ शकतो. प्रत्येक Mm-hmm. वेळेला आपण त्यांचं कार्यक्षेत्र निवडून पुढे गेलं पाहिजे असं नाही. आपला आनंदही तेवढाच महत्वाचा आहे, कारण शेवटी आपल्यालाच त्याच्यात पुढे जायचं आहे. Yeah, exactly. Right. And I really like this part about telling stories, की लोकांना समजेल अशा भाषेत विज्ञान लोकांपर्यंत पोहोचवणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. So is there something else that you would like to add about in the end? Okay, so I covered a couple of things, but I'll say one thing, which I mean, whoever watches this, irrespective of what your age group is, one thing which I have really learned, especially during this lockdown, is when you are away from family, when you're away from friends, when you're completely alone, is that read. That read, just pick up a book and read, because I assure you, if you read, you will never be alone in your entire life. I can guarantee you that. I read almost obsessively. Exams for the hot nahi, obviously, but whenever I don't have exams, I read obsessively. I'm capable of finishing books in 3-4 books in 4 days if I have to. And I do that because I want to learn how a story is told. There is no lectures for telling you how to teach, how to write a story. There is no lecture series for that. If you want to learn how to tell stories, you have to go where the stories are. Books, art, that's where it is. And just read and keep on reading. If you like writing, write. But in the words of Neil Gaiman, one of my most favorite authors, he just said, make good art. No matter what you do, no matter who you are, you have the freedom to make art. So make good art. And it can be anything. It's not supposed to be a painting. Art is anything that you create. Yes. It can be a dish you cook. It can be a poem that you write. It can be a painting. Anything that you do is art. And you may not understand the importance of it immediately, which is all right. Give it time to percolate, and you will know why I am saying, why Neil Gaiman said that make good art. And I assure you, it will help. And always have hope, because I have literally built my personality around that word. And even in the most harshest of your times like this, have hope, because it's one of the, despair and hope are the cornerstone of human civilization. Never look past that. Have hope, so that you can always look beyond the darkness that lies in front of you at that very moment. And be empathetic. Read, write, have hope. Be empathetic, because that's the purpose of the human civilization. And I assure you that it will make you a better person. I'm not saying that it's going to make you a successful person. Nobody can guarantee that. But I can tell you that it will put a smile on your face if you do those 3 things. At least it doesn't for me. So I hope it does for anyone else who watches this. Yes, so that's very concisely put, very nicely put, Kabir, and really something very nice for a person your age who has absolutely clear views about what he wants to do. So that's great. It was nice talking to you. It was an honor. आणि आमच्या कट्ट्यावर येऊन आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, कबीर. Thank you. Namaskar. Thank you so much. Thank you.
Sure. हॅलो पूर्वा. Hi. Hi, Rucha. आता आपण आपल्या 2 पाहुण्यांशी गप्पा मारतच होतो and both of them have either chosen to continue what their parents have been doing or decided to do something completely different from the related field. तर मला तुला असं विचारायला आवडेल की तुझं जेव्हा तू क्षेत्र निवडलंस तेव्हा साधारण तुझ्या म्हणजे मनात काय कल्पना होती का वडिलांच्या बिझनेसला जॉईन करावं ह्या कल्पनेनेच तू विचार करत होतीस और इट जस्ट ऑटोमॅटिकली हॅपन्ड? Both actually. I would like to put it up in a way की घरात आमच्या खूप मोकळं वातावरण होतं अगदी लहानपणापासून. सो माझे आई आणि वडील दोघंही वर्किंग असल्यामुळे घरी कधी ना कधी फॅक्टरीतला विषय व्हायचा, ऑफिसचा विषय व्हायचा किंवा त्या गोष्टी अशा सतत कानावर पडत राहायच्या माझ्या बहिणीच्या. सो एक बिझनेस कसा असतो किंवा काय काय गोष्टी असतात ह्या नेहमीच लहानपणापासून आमच्या कानावर पडत होत्या आणि त्या दृष्टिकोनातनं हळूहळू आपोआप बिझनेसची आवड लागायला लागली अशी लहानपणीपासूनच. आणि सिमिलरली मग जेव्हा ग्रॅज्युएशन मी करत होते तेव्हा मी कॉमर्स केलं असल्यामुळे माझ्याकडे फ्री वेळ बराच असायचा. सो मी ऑफिसला एक हाफ डे जायला लागले. असं तेव्हा माझ्याकडनं कॉन्ट्रीब्युशन ऍज सच बिझनेसला काही झालं का म्हणता येईल तर नाही, पण तिथे जायला लागल्यामुळे मला एक समज यायला लागली बिझनेसची किंवा एक आवड निर्माण झाली. आणि दॅट वॉज द टाइम आय डिसाइडेड की नाही, वन फाईन डे आय विल बी जॉईनिंग माय फॅमिली बिझनेस. आणि मग पोस्ट ग्रॅज्युएशन कसं करायचं, काय करायचं ते पण त्या दृष्टीनेच मी निवडलं. बट ऍट द सेम टाइम आय ऑलवेज वॉन्टेड अ एक्सपिरियन्स आउटसाइड समवेअर. सो ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी एक 2-2.5 वर्ष मी फोक्सवॅगन पुण्याला जॉब केला आणि देन ग्रॅज्युअली इथे बिझनेस मध्ये काय चाललंय किंवा जनरली माहिती असायचं आई पप्पांची गप्पा मारताना. आणि वी वर इन अ स्पॅन ऑफ एक्सपान्शन ड्युरिंग दॅट टाइम. आणि माझे जॉबचे पण 2-2.5 वर्ष झालेले होते. So then I just thought की आता एक्सपान्शन होतच आहे आणि मे बी आय कुड कॉन्ट्रीब्यूट टू इट इन सम वे. सो दॅट वॉज द टाइम आय डिसाइडेड की ओके फायनली आय विल गो बॅक टू जॉईन द फॅमिली बिझनेस फुल टाइम. ओके ओके. एज्युकेशन झालं त्याच्यानंतर मी जॉबही केला आणि मग आय डिसाइडेड की फायनली आय विल गो बॅक. आणि देन आय वॉज शुअर की येस दिस इज व्हॉट आय कुड डू प्रोफेशनली. राईट राईट. म्हणजे 4 ठिकाणचा अनुभव घेऊन त्याच्यानंतर तू हा निर्णय घेतलास. म्हणजे इट डिडंट ऑटोमॅटिकली कम टू यू किंवा तू असं डायरेक्टली ठरवलं नाहीस की मी वडिलांना जॉईन होणार आहे. यू ऑलवेज केप्ट युअर ऑप्शन्स ओपन बट इन द एंड समवेअर तुला ही कल्पना होती की दिस इज व्हॉट आय वुड लाईक टू डू. राईट राईट राईट. दॅट इज व्हेरी नाईस. आणि साधारण त्या दृष्टीने तू म्हटलीस की बोल ना. आणि जसं तू म्हटलीस तसं वडिलांनी किंवा आईनी सुद्धा माझ्यावर असं प्रेशर कधी टाकलं नाही की तुला हेच करायचंय किंवा काय. दे ऑलवेज गेव्ह मी द फ्रीडम टू चूज व्हॉट आय वॉन्ट टू डू. असं प्रेशर कधीच नव्हतं की अरे नाही तुला येऊन हे बघायचंय किंवा काय. सो ऑर्गॅनिकली गोष्टी आपोआप होत पण गेल्या आणि एव्हरीवन वॉज ऑन द सेम पेज की they were happy me joining the business also. राईट. दॅट्स ग्रेट. आणि आय एम शुअर म्हणजे तुझ्या शिक्षणाचा किंवा आपण आता ह्या नवीन पिढी एक नवीन तंत्रज्ञान शिकते असं म्हणायला हरकत नाही. आणि तू ऍडमिनिस्ट्रेशन देखील बघते आहेस तुमच्या कंपनीचं. तर थोडंसं असं विचारायचं होतं की जेव्हा आपण काही पद्धती बदलतो किंवा सेट प्रॅक्टिसेस ज्या असतात त्याच्यामध्ये चेंज करायचा विचार करतो किंवा यू आर ट्राईंग टू ऍड समथिंग न्यू, तर त्याच्या बाबतीतला ऍक्सेप्टन्स कसा होता? म्हणजे वडिलांचा सुद्धा, आईचा सुद्धा आणि इतर त्यांच्या कलिग सबऑर्डिनेट्सचा सुद्धा. हाऊ डिड दे ऍक्सेप्ट दॅट? Well, acceptance is difficult
मी जनरल टर्म्स मध्ये म्हणेन. बट आपली ह्युमन टेंडन्सी अशी तो कधीच एका झटक्यात किंवा इझिली एक्सेप्ट करत नाही. सो अशी उत्तरं निश्चितच ऐकायला मिळतात की आतापर्यंत आम्ही असं करायचो तसं करायचो आणि आता कसं होईल बदल झाला तर. पण इफ यू बॅकअप युअर थॉट विथ अ प्रॉपर लॉजिक आणि इफ यू गिव्ह अ प्रॉपर इम्प्लिमेंटेशन प्लॅन, तर थिंग्स आर इझियर टू कन्व्हिन्स एव्हरीवन. म्हणजे राईट फ्रॉम आई वडिलांपासून टू स्टाफ पर्यंत टू आणि वन थिंग we always have to remember is that we are challenging the system or the process and not the person. So जेव्हा तुम्ही समोरच्याला हे पटवून देता की मी तुला नाही चॅलेंज करत आहे किंवा तुझी पद्धत नाही बदलत आहे, आपल्याला प्रोसेस किंवा आपल्याला सिस्टीम मध्ये काहीतरी बदल करायचा आहे, तेव्हा ते पटकन त्याला समजतं पण आणि त्याचा एक एक्सेप्टन्स लेवल थोडासा एक स्टेप पुढचा येतो आणि देन दे बिकम अ पार्ट ऑफ युअर टीम आणि देन वी ट्राय टू डू इट टुगेदर. कधीच असं त्यांच्यावर थोपून हे नाही होत की आता हा चेंज आहे आणि हे तू कर. नाही, यू ऑलवेज हॅव टू बी द पार्ट ऑफ द सिस्टम टू चेंज इट. आणि ऍज अ ऑर्गनायझेशन आय वुड से आमच्याकडे फ्रीडम ऑफ वर्क बरंच दिलं जातं. सो एव्हरीवन हॅज अ ओपन माइंड टू शेअर देअर थॉट्स और इम्प्रुव्हमेंट्स और एनिथिंग आणि देन वी ट्राय टू वर्क इट आउट टुगेदर. म्हणजे मलाही त्यांच्याकडनं बरंच शिकायला मिळालंय ओव्हर दीज इयर्स बिकॉज देर आर सम पीपल और सम कलिग्स हू हॅव जॉईन्ड द बिझनेस मच बिफोर मी, सो दे हॅव ऑल्सो टॉट मी अ लॉट इन दिस प्रोसेस. राईट. सो मलाही त्यांच्या काही पद्धती एक्सेप्ट करायला लागल्या, काही एकत्र आम्ही डेव्हलप केल्या. सो इट वॉज अ टीम हे. येस. आणि तू म्हणालीस तसं की इट शुड बी अ व्हेरी ओपन कम्युनिकेशन, की हे जे काय आहे हे आपण Right. चांगली सिस्टीम डेव्हलप व्हावी ह्याच्यासाठी करतोय, असं जेव्हा यू आर एबल टू पुट इट फोर्थ टू अदर पीपल, नक्कीच ऍक्सेप्टन्स जास्त चांगला होत असेल. कारण आय ऑल्सो अंडरस्टँड दिस की इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर पीपल टू चेंज. आणि तू म्हणालीस तसं की इफ दे गेट अ फिलिंग दॅट यू आर चॅलेंजिंग देम ॲज अ पर्सन, ऑटोमॅटिकली रेझिस्टन्स जास्त येतोस. तू खूप छान सांगितलंस. आय रिअली लाईक इट. आता ह्या सगळ्यामध्ये आई बाबांचा सपोर्ट तुला कसा होता, किंवा तू कधी तुझं वेगळं क्षेत्र निवडण्याचा विचार केला होतास का? डेफिनेटली मी केला होता हा विचार की इफ नॉट दिस व्हॉट आय कुड हॅव डन. म्हणजे हा जर बेस माझ्यासाठी सेट नसता तर मी काय करू शकले असते. सो आय हॅव अ इन्क्लिनेशन टुवर्ड्स आर्ट आणि त्या दृष्टीने मी माझा एक छोटासा हॉबी रिलेटेड बिझनेस पण चालू केलेला आहे पॅरलली. बरं. सो त्यालाही त्यांचा माझा पूर्ण सपोर्ट आहे आणि द बिझनेसेस राईट नाव. सो दे हॅव ऑलवेज बीन सपोर्टिव्ह. कधीच त्यांनी असं प्रेशर नाही केलं की नाही तुला हे तर हेच करायचंय. त्यांनी नेहमी माझ्या आवडींना पण तेवढाच महत्व दिला आणि दे हॅव ऑलवेज एनकरेज्ड मी टू वर्क इन व्हॉट एव्हर फील्ड आय एम एन्जॉईंग माय सेल्फ. आता म्हणजे ऍज अ फिमेल लग्न झालं, त्याच्यानंतर तू नवीन घरी गेलीस आणि अर्थातच तिथलं वातावरण थोडंसं वेगळं असेल म्हणजे इकडच्या वातावरणापेक्षा. तर त्यावेळेला तुझा जो निर्णय होता की आय थिंक त्यावेळेला तू ऑलरेडी तुझ्या वडिलांना जॉईन केलेलं असशील बिझनेसमध्ये. सो दॅट टाइम हाऊ वॉज Right. युअर डिसिजन? म्हणजे त्यावेळेला टू चूज टू गो अहेड ऑर नॉट, किंवा पुढे काय करायचं, म्हणजे इकडचा बिझनेस का तिकडचा बिझनेस, तू कसा विचार केलास त्यावेळेला? जेव्हा लग्न झालं तेव्हा इट वॉज ऑलमोस्ट ऑलरेडी 2 years दॅट आय हॅड जॉईन द फॅमिली बिझनेस. आणि लाईक यू सेड विराजचा त्याचा स्वतःचाही बिझनेस आहे.
बट त्यांनी माझ्यावर कधीच असं हे केलं नाही की यू हॅव टू जॉईन मी ऑर समथिंग. ॲज प्रोफेशनल्स बोथ ऑफ अस वेर व्हेरी क्लिअर रिगार्डिंग आवर प्रोफेशनल लाईफ अँड पर्सनल लाईफ. मी बिझनेसमध्ये अशासाठी नाही आहे की हा माझा वडिलांचा बिझनेस आहे म्हणून मी करतेय. व्हॉट एव्हर आय एम डुईंग इज ॲज अ प्रोफेशनल. आणि त्यांनी ते डिसिजन कम्प्लिटली माझ्यावर सोडलं की तुला जे आवडतं ते तू कर, त्याच्यात रिस्ट्रिक्शन्स तुला कुठेही नाही आहेत, किंवा मी तुला बांधून कुठेही ठेवणार नाही की तुला हेच करायचंय किंवा मलाच जॉईन व्हायचंय. सो फॉर बोथ ऑफ अस इट वॉज अ व्हेरी प्रोफेशनल डिसिजन की तो त्याचा बिझनेस कंटिन्यू करेल. आय विल कीप डुईंग व्हॉट आय एम डुईंग एज अ प्रोफेशनल. आणि म्हणूनच मी खूप काही सिरियस कॉन्ट्रीब्युशन्स बिझनेसमध्येही करू शकले. त्याचाच सपोर्ट नाही पण माझ्या पूर्ण फॅमिलीचा, माझ्या सासू सासऱ्यांचाही मला खूप सपोर्ट आहे हे सगळं मला करू देण्यात सुद्धा. आणि म्हणूनच मी कॉन्सन्ट्रेटेडली काहीतरी करू शकते आता. येस, अँड आय थिंक म्हणजे विथ अ 1 year old बेबी ऑल्सो तू तेवढ्याच जोमानी ॲज अ मदर अँड ॲज अन एंटरप्रिन्युअर दोन्ही गोष्टी बघतीयस, हे खूपच कौतुकाची गोष्ट आहे. सो कधी असं वाटतं का की थोडासा वेळ घरी जास्त देता आला असता तर, म्हणजे आत्ताच्या ह्याच्यामध्ये दॅट युअर बेबी इज ग्रोईंग अप, और तू व्यवस्थित मॅनेज करू शकतेस सध्या? डेफिनेटली कधीतरी असं खूप वाटतं की नाही आज मला काम नाही करायचंय किंवा फॅक्टरीत नाही जायचं आणि मला आज फुल वेळ बाळाबरोबर राहायचंय असं डेफिनेटली वाटतं. पण आय थिंक आय एम एबल टू मॅनेज बोथ प्रिटी वेल. आणि वन पॉझिटिव्ह थिंग अबाउट कोविड इज सुरुवातीचे शी इज जस्ट आता 1 year old आणि कोविडची पण सुरुवात साधारण ती एक 3-4 महिन्याची होती तेव्हाच झाली. त्याच्यामुळे सुरुवातीचा तिला वेळ मी 100% देऊ शकले. आणि आता कुठे 1-2 महिन्यापासून आय एम ट्राईंग टू गेट बॅक टू माय रुटीन आणि थोडस बाहेर पडणं होत आहे. सो आय एम हॅपी की आय एम ट्राईंग टू मॅनेज बोथ वेल अँड आय होप सो. येस, येस. पण आय थिंक म्हणजे ऑल फिमेल्स डेफिनेटली गो थ्रू दिस बॅलन्स स्ट्रगल. आय थिंक की घरचं आणि आपला स्वतःचा जो काही कार्यक्षेत्र आहे त्याच्यामध्ये काम करण्याच्या बाबतीत तो एक बॅलन्स साधावा लागतो, हे खूपच महत्वाचं आहे. आणि आय थिंक इव्हेंच्युअली विथ एक्सपिरियन्स अँड सपोर्ट फ्रॉम फॅमिली हे सहज करणं शक्य होतं. नक्की. मला तुला असं एक अजूनही विचारायचं होतं की तुझ्या कार्यक्षेत्रात, म्हणजे आता तू वडिलांना जॉईन केल्यापासून काहीतरी नवीन प्रकल्प किंवा काहीतरी नवीन बदल जो तू घडवण्याचा प्रयत्न केला, समथिंग न्यू दॅट यू ट्राय टू डू बाय युअर सेल्फ, आणि इट वेंट ऑफ रिअली वेल, म्हणजे ते सगळ्यांना खूपच आवडलं, तर अशी काही घटना किंवा असं काही एपिसोड तुला शेअर करायला आवडेल का? डेफिनेटली. सो एक 2 ते 3 वर्षापूर्वी आमच्याकडे बऱ्याच सिस्टम्स मॅन्युअली आम्ही फॉलो करत होतो आणि त्याच्यात खूप वेळही जायचा, माझाही पर्सनली जायचा प्लस टीमचाही. पण आणि त्याच्यात एफिशियन्सी पण नव्हती किंवा चुका बऱ्याच होत होत्या. सो वी डिसाइडेड दॅट वी विल बी इम्प्लिमेंटिंग ERP आणि त्याचं 100% इम्प्लिमेंटेशन डेव्हलपमेंट ही मी बघितली. सो ते सगळं करताना मला स्वतःलाही बरंच शिकायलाही मिळालं आणि ऍट द सेम टाइम टीमचा रेझिस्टन्सही होता, कारण एवढं 25 वर्षापासून जे काम मॅन्युअली करत होते ते एका ऑटोमाइज सिस्टम मध्ये कसं होईल याचा राईट. कॉन्फिडन्स त्यांना देणं सुद्धा महत्वाचं होतं. ऍट द सेम टाइम त्यांच्या पद्धती थांबवून त्यांना हा कॉन्फिडन्स येऊन की नाही सिस्टीम ते काम करते, आता तुम्हाला तुमचा वेळ त्यात घालवायचा नाहीये, तुम्हाला फक्त सिस्टम एफिशियंटली रन होतीये का नाही एवढं चेक करायचं आहे. हे त्यांना पटवून देणं थोडं अवघड होतं. पण ग्रॅज्युअली आय एम हॅपी की आता गोष्टी बऱ्याच 2 ते 3 वर्ष आम्हाला ऑलमोस्ट लागले हे सगळं करायला आणि थिंग्स आर क्वाईट इन प्लेस राईट नाव. ग्रेट, ग्रेट. आणि ह्या सगळ्यामध्ये हाऊ डिड युअर फादर सपोर्ट यू इन ऑल दिस?
का तुला आधी त्यांना देखील थोडंसं सांगणं, म्हणजे यू हॅड टू एक्सप्लेन एव्हरीथिंग टू हिम फॉर हिम टू अंडरस्टँड दिस? डेफिनेटली एक्सप्लेन तर करायला लागतं, बट ॲज अ फादर और ॲज अ बॉस आय वुड से ही हॅज अ प्रिटी ओपन माइंड. ही इज ओपन टू न्यू आयडियाज, न्यू सजेशन्स. आणि वन थिंग वी स्ट्रॉंगली बिलीव्ह इन इज की ग्रोथ होण्यासाठी आपल्याला वी हॅव टू अनलर्न अ फ्यू थिंग्स अँड देन लर्न न्यू थिंग्स. सो ते फ्रीडम त्यांनी नेहमीच आम्हाला दिलं. मला असो, माझ्या मोठ्या बहिणीला असो, और आमच्या टीमला असो. So he has been very supportive about accepting new things and implementing those. And if he's seeing results out of it, then he also has the confidence की नाही गोष्टी बरोबर इव्हॉल्व्ह होत आहेत और केल्या जात आहेत. पण त्यांनी आम्हाला कामाचं फ्रीडम निश्चित दिलंय की तुम्ही तुमच्या पद्धतीने आता दिस इज युअर बिझनेस, सो यू डिसाइड हाऊ टू रन इट. ते डेफिनेटली त्यांचा गायडन्स खूप जास्ती असतो आम्हाला. आणि त्यांची थॉट प्रोसेस धरूनच आम्ही पुढे चालतोय. येस. माझा पुढचा प्रश्न तोच होता की म्हणजे ऍज अ फादर सुद्धा आणि ऍज अ सिनियर कलिग सुद्धा वडिलांच्या अनुभवाचा तुला कसा फायदा झाला, बिझनेस मध्ये देखील आणि सगळं वर्क लाईफ बॅलन्स मध्ये सुद्धा? एकतर मेजर त्यांचा खूप सपोर्ट आहे. म्हणजे राईट फ्रॉम आम्हाला छोट्या छोट्या गोष्टी ऑफिसमधनं शिकवणं. म्हणजे मी जेव्हा ग्रॅज्युएशनच्या वेळेस ऑफिसला जात होते तेव्हा मी फायलिंग पासून सगळं शिकले. 5S कसं करायचं, फायलिंग कसं करायचं, या छोट्या छोट्या गोष्टींपासून शिकवलंय. आणि आपण असं म्हणतो ना की डायरेक्ट अथॉरिटी त्यांनी आमच्या हातात नाही दिलेली. सो आम्ही खूप छोट्या छोट्या स्टेप्स पासून शिकत गेलो. आणि मग नाव वी आर ऍट सम स्टेज की काही गोष्टी आम्ही अथॉरिटेटिव्हली करून घेतो टीम कडनं. कारण ऍट द सेम टाइम असंही झालं की टीम आमच्याकडची बरीच जुनी पण होती. ते खूप सिनियर लोक होते, सिनियर स्टाफ होता. सो त्यांचा एक्सेप्टन्स पण अवघड होता. आणि तो माझ्या वडिलांनी खूप छान सपोर्ट केला आम्हाला की आमचं आणि त्यांचं ऍज कलिग्स एकत्र टीम मध्ये राहणं खूप इम्पॉर्टंट होतं. त्यांना गोष्टी हे करणं. सो ऍज अ बॉस किंवा ऍज अ हे खूप सपोर्ट त्यांनी केला. आणि आम्ही जे काही शिकलोय तर आय थिंक इट इज बिकॉज ऑफ हिम आणि हिज टीचिंग्स इन द बिझनेस. At the same time, we have always seen him at home as a father. आणि घरी आल्यानंतर सुद्धा ते फक्त बिझनेसच बोलतायत किंवा त्यातच गुंतलेले आहेत असं आम्ही लहानपणापासून कधीच बघितलं नाही. घरी आल्यानंतर ही वॉज ऑलवेज अ फादर अँड नॉट अ बॉस. सो त्याच्यातला जो वर्क लाईफ बॅलन्स त्यांचा होता तोच प्रॉब्ली आम्ही पण घेतला आहे. आणि घराच्या बाहेर पडल्यानंतर हाऊ टू बी अ प्रोफेशनल आणि घरी आल्यानंतर ते सोडून हाऊ आर यू अ डॉटर, अ मदर नाव, डॉटर इन लॉ. आय थिंक त्याच्यावर जास्ती फोकस वी शिफ्ट. येस, येस. सो म्हणजे त्यांच्या अनुभवाचा आपल्याला नक्कीच खूप छान फायदा झाला. आणि तू म्हणालीस हे खूप महत्वाचं आहे की कुठलाही बिझनेस जेव्हा आपण ऍज अ सेकंड जनरेशन आपण त्याच्याकडे बघणार असतो त्यावेळेला ग्रासरूट पासून सगळं हळूहळू हळू शिकत जाणं हे खूप महत्वाचं आहे. तुमच्या टीमला आपोआपच तुमचा ऍक्सेप्टन्स येतो कारण तुम्ही त्यांच्या बरोबर काम करत असता, त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असता. आणि मग हळूहळू हळू तुम्ही जसं जसं पुढे जाता त्यावेळेला तुम्हाला आपोआप सिस्टीम्स कळतात, त्यांचे ग्रासरूटचे जे प्रॉब्लेम्स असतात ते देखील समजतात. त्याच्यामुळे ते मॅनेज करणं नक्कीच खूप सोपं जात असेल, नाही? डेफिनेटली. सो आता जेव्हा म्हणजे लुकिंग बॅक ॲट दिस जर्नी ऑफ युअर्स
आता तुझं फ्युचर तू व्हॉट डू यू सी इन युअर फ्युचर? तुझे फ्युचर प्लॅन्स काय आहेत सध्या, जे विथ रिस्पेक्ट टू तुझा स्वतःचा जो तू म्हणाली एक तुझा स्वतःचा छोटुकला बिझनेस तू करते आहेस आणि प्लस द मेजर पार्ट ऑफ युअर फादर्स बिझनेस दॅट यू आर टेकिंग केअर ऑफ. सो टेकिंग अहेड, माझा बेबी आता खूपच लहान आहे. सो these 2-3 years I think I have to dedicate some major time at home with the kid also. So but at the same time आमचा business goals जे आहेत those are also in my mind and I'm pretty firm on that similarly माझा जो छोटा बिझनेस आहे त्यालाही आता मी थोडं जास्त कॉन्सन्ट्रेट करते बिकॉज त्याचं स्वरूप असं आहे की मी थोडंसं घरनंही करू शकते किंवा बाळाकडे लक्ष देतानाही ते करू शकते, त्याच्यामुळे तोही मी वाढवायचा आता प्लॅन केलेला आहे. आणि at the end of the day I feel I should be satisfied with what I am doing. असं बॅक ऑफ द माइंड कुठे राहिला नाही पाहिजे माझा की अरे मी आज हे करू नाही शकले आणि the day could have been better. So I am concentrating on both right now. येस येस, दॅट इज व्हेरी नाईस. आणि एकंदरीत तुझ्या बोलण्यातून खूप छान छान गोष्टी आमच्यापर्यंत पोचल्या की एकतर सगळ्या गोष्टी बॅलन्स करण्यासाठी किंवा इतरांपर्यंत त्या पोचवण्यासाठी नुसतीच थिअरी नाही तर त्याच्या मागे लॉजिक किंवा आपण ते का करतो आहे हे देखील त्यांच्यापर्यंत पोचणं खूप महत्वाचं आहे. त्याचबरोबर तू जरी तुझ्या वडिलांच्या बरोबर जॉईन झालेली असलीस तरी देखील तू तुझ्या आवडी-निवडी जपलेल्या आहेस. तू तुझ्या आवडीप्रमाणे समथिंग तुझंच स्वतःचं काहीतरी चालू केलेलं आहेस. ती पण खूप कौतुकाची गोष्ट आहे की ह्या तिन्ही गोष्टी तू छान पद्धतीने मॅनेज करते आहेस. आणि आमच्या खूप खूप शुभेच्छा तुला की तुझं जसं तू म्हणालीस त्याप्रमाणे की ऑल द थिंग्स इन फ्युचर छान एक्सपान्शन झालं आणि पुढे तुझ्याही बिझनेस व्यवस्थित हे झालं तर वी वुड बी रिअली व्हेरी हॅपी. अँड आम्हाला तू आज तुझा वेळ दिल्याबद्दल तुझे खूप खूप आभार. आणि आपण भेटतच राहूया. आमच्या IPH माइंड लॅबच्या टीमतर्फे तुला खूप खूप धन्यवाद. नक्की, थँक्यू सो मच. प्रतिमा मॅम, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की गेल्या तासभर आपण या सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींच्या गप्पा ऐकल्या आणि कुठेतरी त्यांनी त्यांचे अनुभव, त्यांना जी काही त्यांची जर्नी होती ती त्यांनी सगळ्यांनी शेअर केली. तर फॅमिली मॅनेज्ड बिझनेसच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही मुलांच्या कार्यशाळा घेता आणि एक सिनियर सायकोलॉजिस्ट म्हणून तुम्हाला या विषयावर काय बोलायला वाटेल? मला वाटतं सुरुवात मी असं करेन की मला खूप छान वाटलं, काहीतरी ताजं वेगळं असं भावना आणि बुद्धी या दोन्हींनी भरलेलं असं मला ऐकायला मिळालं. पण मला काय वाटलं, मला काय सुचलं किंवा मी काय वाचलं आणि मी काय ऐकलं हे सुरू करण्यापूर्वी रुचा तू त्यांच्यातलीच आहेस ना. म्हणजे तू सुद्धा सेकंड जनरेशन मधून आपल्या आई वडिलांचाच वैद्यकीय व्यवसायात, तर एक 2-3 वाक्यात तुझं पण सांग ना काहीतरी, म्हणजे मला जरा आणखीन एक कोणाचा तरी अनुभव कळेल. खरं सांगायचं तर गेला तासभर मी जे काही ऐकलं किंवा मी जे काही प्रश्न विचारत होते तर त्याच्यात मी पण खूप अशी हरवून गेले होते. कारण जेव्हा ते बोलत होते त्यावेळेला मी पण माझे अनुभव त्यांच्याशी खूप रिलेट करू शकत होते. जसं आपलं मगाशी आपण ऐकलं की ज्या वेळेला कंपॅरिझन होते, ज्या वेळेला कौतुक होतं किंवा जसं माझे आई बाबा देखील मला म्हणायचे आणि त्यांचे आई बाबा त्यांना म्हणायचे. खरं सांगायचं झालं तर मी माझ्या फॅमिलीतली 3rd जनरेशन डॉक्टर आहे. माझ्या बाबांचे बाबाही डॉक्टर होते, माझ्या आईचे आई बाबाही डॉक्टर होते
आणि आई बाबा दोघं तर अर्थात आहेतच डॉक्टर्स. सो तसं बघायला गेलं तर मी 3rd जनरेशन डॉक्टर आहे, 2nd जनरेशन सायकियाट्रिस्ट आहे. आणि आपण म्हणतो तसं की त्यांच्या खांद्यावर उभं राहून आपल्याला जग बघता आलं पाहिजे. त्याच्यामुळे आपल्या नवीन चुका आपण कराव्यात आणि त्याच्यातनं आपण काहीतरी शिकावं. पण आई-बाबांच्या अनुभवाचा डॉक्टर म्हणून देखील आणि त्यांच्या इतर जे काही त्यांच्या आवडी-निवडी आहेत, त्याच्यातनं ते जे काही शिकले, ह्याचा देखील खूप खूप फायदा होतो. म्हणजे नुसत्याच आपल्या ऑक्युपेशनमध्ये असं मी म्हणणार नाही, पण एकंदरीतच आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, कुठल्याही प्रकारची जेव्हा ऑब्स्टॅकल्स आपल्या समोर येतात, त्यावेळेला त्यांना फेस करताना देखील ह्या अनुभवाचा खूप छान फायदा होतो. आणि एक मनात सतत हा आधार असतो, की यू हॅव समथिंग टू फॉल बॅक अपॉन. म्हणजे कधीतरी काही केसेस खूप क्लिष्ट असतात. काही वेळेला आपल्याला असं वाटतं, की यू कांट गो अहेड विथ देम. सो अशा वेळेला जर कोणीतरी असलं ना तुमचा हक्काचा माणूस, की ज्याच्याशी तुम्ही बोलू शकता, चर्चा करू शकता मनमोकळेपणाने, आणि एक महत्वाचं असं वाटतं, की जो माणूस तुम्हाला जज करणार नाही, असा माणूस जेव्हा तुमच्याकडे असतो ना, त्यावेळेला तुम्हाला खूप धीर येतो. शेवटी आपण अनुभवातून आपल्याही शिकतच असतो. पण जेव्हा त्यांच्या अनुभवाची त्याला जोड लागते ना, त्यावेळेला एक धीर येतो, एक कॉन्फिडन्स येतो आणि एक काहीतरी नवीन करण्याची हिंमत येते. खरं सांगायचं तर तीच हिंमत घेऊन सायकियाट्रीच्या पुढे जाऊन सायको ऑन्कॉलॉजी किंवा कॅन्सर पेशंट्सला त्यांच्या नातेवाईकांना मानसिक आधार देण्याचं जे क्षेत्र आहे, हे भारतामध्ये फारसं अजून प्रगत झालेलं नाही. पण त्याच्यामध्ये थोडासा अनुभव घेऊन ते पुढे नेण्याची जी एक माझ्या मनात जी इच्छा होती, ती ॲक्चुअली म्हणजे रिॲलिटीमध्ये येऊ शकली, कारण त्याच्यात आई-बाबांचा खूप जास्त सपोर्ट मिळाला. आणि बाबा बऱ्याच वेळेला सांगतात, तेच मी उदाहरण आज सगळ्यांना सांगेन, की आई म्हणजे पतंगाचा मांजा असते आणि वडील म्हणजे ती फिरकी असतात. जर त्या दोघांनी एकमेकांची साथ असली, तर आपल्याला पतंग म्हणून उडण्याचं खूप छान बळ येतं. आणि देन द स्काय इज लिमिट फॉर यू, की किती ढील द्यायचा, कुठे मोकळं सोडायचं, कुठे थांबवायचं, हे जर आई वडिलांनी काय म्हणता येईल ना, की इफ दे डिसाइड टू गिव्ह यू दॅट फ्रीडम, बट ऍट द सेम टाइम यू हॅव दॅट सेफ्टी, की हा पतंग भरकटत जाणार नाहीये, पण तुला जे पाहिजे ते तू करू शकतेस, ही जर तुम्हाला त्यांनी मुभा दिली, तर नक्कीच आपण त्याच्यातनं आपल्या स्वप्नांची देखील पूर्तता करू शकतो. प्रत्येक वेळेला ते बघतील तीच स्वप्न आपण पूर्ण केली पाहिजेत असं नाही. पण आपल्या पंखांमध्येही त्याच्यामुळे खूप बळ येतं, हे अनुभवाने मी शिकते आहे. आणि असंच मला पुढेही म्हणायचं आहे, की जे पेरेंट्स आपल्या मुलांना ह्या पद्धतीने सपोर्ट करतात. आता फॉर्च्युनेटली लग्न झाल्यानंतर सुद्धा माझे सासू-सासरे माझे आई-बाबाच आहेत. सो मी नेहमी म्हणते माझे 2 आई, 2 बाबा आहेत. कारण त्यांनी देखील तितक्या छान पद्धतीने मला सपोर्ट केलं. त्याच्यामुळे लग्नानंतर सुद्धा मला कधी असं जाणवलं नाही, की माझ्या कुठेही माझ्या पंख कट केले गेले किंवा काहीतरी माझं आकाश खूप सीमित झालं, असं कधीच मला वाटलं नाही. उलटं त्यांच्याकडून जास्त जास्त मोटिवेशन मिळत गेलं. सो ते पण खूप महत्वाचं वाटलं. आणि माझे हसबंड जे आहेत, ही हॅज ऑल्सो गिव्हन मी द स्ट्रेंथ अँड द सपोर्ट, की ज्याच्यातनं मी पुढे जाऊ शकले. सो त्याच्या घरी सुद्धा असंच आहे, की 2nd जनरेशन आहे. अर्थात त्यांचा व्यवसायच पूर्णपणे वेगळा आहे. पण हा सपोर्ट खूप महत्वाचा वाटतो, की जो दोन्हीही फॅमिलीज कडून आपल्याला जर मिळाला, तर त्याचा आपल्याला चांगल्या पद्धतीने फायदा करून घेता येईल. छान वाटलं मला. हं. मला जे तू विचारलंयस
ते मी अगदी मनापासून ऐकत होते. आणि ह्या तिघांनी जे अनुभव सांगितले ना, मला सतत आठवण येत होती की जेव्हा मी SP ह्याच्या मुलांबरोबर काम करायला लागले, कार्यशाळा घ्यायला लागले, तेव्हा सुरुवात अशी होती की फारच कमी मुली होत्या. एका बॅचमध्ये 30 ते 35 असायच्या. या निवासी कार्यशाळा होत्या. जवळजवळ 10-11 वर्ष मी घेत होते. आणि ह्या निवासी कार्यशाळेत स्वतःला ओळखापासून बाकीच्या सगळ्या गोष्टी असं असायचं. आणि अगदी 15 मिनिटात सुद्धा मी पाहायची त्यांची धावपळ, काहीतरी माहिती काढून घ्यायची असे की हे झालंय ना, कारण ते आम्ही दुसरीकडे असायचो आणि त्यांचं कार्यक्षेत्र वेगळं होतं. तशी अगदी कोवळी मुलं होती ती. नंतर नंतर मुलींची संख्याही वाढली. तिथे आणखीन पण अडचणी होत्या, कारण आई वडिलांच्या घरचाही व्यवसाय आणि सासरीही व्यवसाय. कधी कधी ते कॉम्पिटिटिव्ह असायचे आणि कधी कधी ते वेगळे असायचे. हे सगळं त्यांच्याशी बोलताना, कारण तिथे आम्ही भाषणं किंवा लेक्चर्स करत नव्हतो, वेगवेगळ्या कृतींमधून त्यांचे विचार समजून घेऊन करत होतो. त्यावेळी मी जे वाचलं होतं त्या अनेक गोष्टींची मला आठवण झाली. आणि आता मी थोडं तिथेच वळणार आहे की डॉक्टर मनीष किंवा कबीर आणि पूर्वा यांनी बोलताना या पुस्तकातून या संशोधकांनी संबंध कुटुंब जे उद्योगधंदे आहेत त्यातली दुसरी पिढी, त्यांच्या मनातलं काय, हे स्पॅनिश मधलं पण आणि हिंदुस्थानातलं बरचसं उत्तर भारतातलं त्यांनी केलेलं आहे. मी जे वाचले ते जवळजवळ तेच मुद्दे ह्या दोघांनी तिघांनी आपल्या समोर आणले. मला खूप छान वाटलं की जे काही खऱ्या अर्थाने संशोधन होतं त्याला काळाची मर्यादा नसते. अगदी प्रत्यक्षात जायचं तर डॉक्टर मनीषचं आपण जे ऐकलं आणि त्याच मुद्द्यांवरनं मी वाचलं काय हे मी तुम्हाला सांगते, किंवा या 1200-1400 मुलांबरोबर काम करताना काय आढळलं. आणि थोडेसे रंग वेगळे परंतु मूळ तेच, किंवा त्याच्यामधलं जास्त कमी प्रमाण कमी अधिक पण तेच. डॉक्टर मनीष जेव्हा म्हणत होते त्यांचं पहिलं वाक्यच छान होतं की कालची आणि आजची शिक्षण पद्धतीच वेगळी आहे. आणि हे काल केव्हा आणि आज केव्हा हे माझ्या पिढीपर्यंत आहे ना. दुसरा विचार केला तर ते म्हणाले की मला काय वैद्यकीय क्षेत्राबद्दल आकर्षण वगैरे होतं असं नाहीये, आणि किंवा मी प्लॅन पण केलं नव्हतं, पण घरात हे सगळं चाललं होतं म्हणून घ्यावं असं वाटलं. त्यांनी पुढेही खूप छान सांगितलं. आता त्यांनी मजेने सांगितलं माझं शरीर बघा, ऑर्थोपेडिक मला कधीच वाटलं नाही, आणि मग ते ऑप्थोमॉलॉजीकडे कसं गेलं सांगितलं. त्यांनी 2-4 गोष्टी अत्यंत प्रांजलपणे सांगितल्या आणि त्याच संशोधनातून आले आहेत आणि त्याचा आणि मानसशास्त्राचा खूप संबंध आहे. ते म्हणाले की आईच्या ओळखीचा मी फायदा घेत नव्हतो, पण झाला हे मात्र निश्चित आहे आणि ते मला मानावं लागेल. त्यांनी जेव्हा ते नवीन हे तयार केलं आणि जेव्हा त्यांना इंजिनियरची गरज होती, तर त्यांनी एक इतकं सुंदर वाक्य बोलले की आईचा मुलगा म्हणून मला ती मदत मिळाली. पुढे ते माझ्या नावावर झालं. एकंदरीत उद्योगधंद्यांच्या इथे काम करताना जे आम्ही जोरजोराने सांगतो की टीम वर्क, किंवा काही वेगळ्या ह्यानी विचार करा, किंवा तुमच्या हाताखाली काम करणाऱ्यांना संधी द्या, अगदी हेच पुस्तकात आहे कुठल्याही बाबतीत. आणि डॉक्टर मनीषनी नेमकं तेच सांगितलं की त्यांना भाबडेपणाने वाटायचं की दुसऱ्या भावाला भेटायला आपले आई वडील जात आहेत, आणि खरं कारण आता हा तयार झालाय, आता याला थोडं प्रयोगाचं देऊया, आपण तिथे असलो तर मग तसं होणार नाही. म्हणजे न सांगता पाठिंबा देणं, मोकळीक देणं, स्वातंत्र्य देणं, आपल्या अनुभवाचा हवा तेव्हा फायदा घेणं आणि देणं, हे ह्या 2 पिढींमध्ये डॉक्टर मनीष आणि त्यांच्या आई वडिलांमधलं जे होतं तेच खरं मूळ आहे. म्हणजे कौटुंबिक उद्योगधंदे
हे जर फळफळाट होणार असतील तर प्रत्येकामध्ये काहीतरी असतं. ते एकत्र आलं तर खूप. आपलं फ्रूट सॅलडचं उदाहरण घे ना. प्रत्येक फळाची हा. गोडी वेगळी, आंबट वेगळं, बाकी सगळं वेगळं एकत्र आलं की खूप छान होतं ना. दुसरं मला खूप छान वाटलं त्यांचं, मगाशी तू पण म्हणालीस तुलना होते. त्यांच्याही बाबतीत तुलना झालीच होती की, म्हणजे पेशंट म्हणायचे की नाही आम्हाला आईलाच दाखवायचंय. रुसणं, रागवणं, चिडणं काही न करता, पण सोडलं नाही त्यांनी. आणि त्या हम्म. सोडण्याला महत्व केव्हा आलं, म्हणजे आज जे एस्टॅब्लिश झालंय त्याचं कारण, गावी जाताना त्यांनी त्यांच्या स्पेशलायझेशनचं रेटिनाचं जे आहे त्यांनी आपलं स्वतःचं म्हणून त्यांनी एक स्थान निर्माण केलं. मानसशास्त्रातला हा भाग त्यांनी घेतला आणि उद्योगधंद्यामधला दुसरा भाग खूप छान घेतला. ते म्हणाले मी फक्त किंवा आई हे नाहीये, हे जे संबंध हॉस्पिटल चालवतोय. तुझ्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलं की हे टीमवर्क आहे. प्रत्येकाची डिपार्टमेंट वेगळी, प्रत्येकाचा अनुभव वेगळा. आणि नेमकं पुस्तकं हेच सांगतात, मानसशास्त्र पण हेच सांगतात की प्रत्येकामध्ये काहीतरी असतंच ना. तिथे जर चढाओढ आली तर कशाचाच फायदा होत नाही. तिथे तुलना करत बसलं तर कोणाचाच फायदा होत नाही. पण प्रत्येकाने आपला भाग अत्यंत समंजसपणे दिला तर त्यातून जे निघतं ते उत्कृष्ट. ते मला खूप त्यांनी जे काय सांगितलं होतं त्यांनी म्हणजे मानसशास्त्रातल्या संवादाचं महत्व सांगितलं, ज्याला आम्ही असर्टिव्ह म्हणतो. ते त्यांनी दाखवलं ना. आधी मी करतो ते पहा, मग तुम्हाला आई अग्रेसिव्ह नाही झाले ते नका जाऊ. त्यांनी खूप छान सांगितलं. किंवा पॅसिव्हही नाही झाले की नको नको मग तुम्ही आईकडेच जा, माझ्याकडे नको. तर कळत न कळत त्यांनी मानसशास्त्राचा अभ्यास केला होता की नाही, पण त्यांनी जीवन चांगल्या उघड्या डोळ्यांनी पाहिलं होतं आणि ते अंगीकारलं होतं. म्हणून आज त्यांचं स्वतःचं स्थान पण झालं. आणि हा जो पाठीमागचा पडदा आहे तो राहिला आहे, पण पुढचा नट लोकांच्या आता लक्षात यायला लागलाय. मला कबीर एक्झॅक्ट त्याच्या उलटा होता, असं खळखळणारं कारंजा होतं. त्याचं पहिलं वाक्य मला फार आवडलं आणि तेच खरं आहे की त्याला जेव्हा विचारलं तेव्हा सगळ्यांना यात इंटरेस्ट कशाला पाहिजे, आणि जेव्हा त्याला लोक बोलायला लागले तेव्हा त्याला त्या काचा राग यायचा. आणि मला आणखीन एक खूप छान गोष्ट वाटली, जर पाहिलं ना मानसशास्त्राचं तर त्याच्यात एक 3 मोठे शब्द आहेत. एक आहे अफेक्टिव्ह म्हणजे परसिव्ह डिझायर, दुसरा आहे नॉर्मेटिव्ह म्हणजे सेन्स ऑफ ऑब्लिगेशन आहे की नाही, आणि तिसरा आहे इम्परेटिव्ह म्हणजे परसिव्ह नीड. ह्या फॅमिली मॅनेज बिझनेसमध्ये हे तिन्ही गोष्टी येतात. पैसा मिळवणं, नाव करणं, ही गरजच आहे ना माणसाची. मग ती कुठून मिळते ही गोष्ट वेगळी. ऑब्लिगेशन, अनेक जण आपल्या आई वडिलांच्या उद्योगधंद्यात नाही नाही हे माझं कर्तव्य आहे चांगल्या अर्थाने, या ऑब्लिगेशनच्या ह्यानी पण जातात आणि व्यवस्थित करतात. आणि स्वतःची म्हणून एक इच्छा असते. आणि या तिन्हीचं मिळून जेव्हा होतं ना तेव्हा दोघांच्याही पदरी यश येतं. आणि मग तो उद्योगधंदा कुठलाही असो, म्हणजे इथे आपण डॉक्टर पाहिले, पण कुठलाही असो तो फळफळतो. आणखीन एक खूप छान आवडलं मला की वरवरून पाहताना कबीरचं आपल्याला वाटत होतं की काय हे वेगळ्या मार्गाने खळखळ आहे, नवीन आहे, तरुण आहे. पण त्याची 2 वाक्य जी आहेत ना ती उद्योगधंद्याच्या दृष्टीने, ह्या विश्वाच्या दृष्टीने आणि मानसशास्त्राच्या दृष्टीने खूप छान आहे. म्हणजे वेड्यासारखं अनेक ठिकाणी जाऊन भेटणं म्हणजे प्रत्यक्षात पाहणं, पुस्तकं वाचणं म्हणजे ह्या प्रत्यक्षाला एक घट्ट अशी बैठक देणं. म्हणजे वेड्यासारखं पण पुस्तकं वाचणं, म्हणजे आता तो जेव्हा म्हणत होता तेव्हा. आणि तिसरं खूप छान आहे जे आपण म्हणतो की ह्या घरांतून
पुस्तकात न मिळालेला अनुभव मिळतो. तुम्ही तिघांनीही सगळ्यांनी हेच सांगितलं की ज्या घरातून आम्ही वाढत होतो त्या घरामध्ये पुस्तकाच्या पलीकडे आम्हाला जीवन शिक्षण मिळालं. आणि आत्ता आपण सगळीकडे हेच ओरडतोय, सरकारतर्फे पण लाईफ स्किल्सवर महत्त्व दिलं जात आहे. कारण पुस्तकाच्या पलीकडे जे असावं लागतं ना, ते प्रत्येकाच्या बोलण्यात आलं की त्यांचे अनुभव, त्यांच्या चुका आता माझ्या होत नाहीत, माझ्यात नवीन चुका होतात. म्हणजे अनुभवातून मी 4 पावलं पुढे गेलोय. 5व्या पावलासाठी मला आणखीन धडपडावं लागेल. हे जे आपण ऐकलं याने सुद्धा मला कधी तू हे करू नको ते सांगितलं आपले गेले नाही, परंतु करत असताना खूप छान वाटलं मला की माझ्या झुलॉजी बद्दल पण आता त्यांना इंडिरेक्ट आहे ना की सायन्स टू टेक टू अ ले पीपल. आता आई वडिलांना ले पीपल नव्हतं म्हणायचं, पण म्हणजे मला ह्याच्यात यश मिळेल. मला स्वतःला असं वाटतं की मानसशास्त्रामध्ये जे सतत म्हटलं जातं की ते शास्त्र आहे आणि मनाला बंधनं पण असतात, मोकळेपणा पण असतो, त्या मनाला वळवता पण येतं, अडवता पण येतं. आणि ह्या फॅमिली मध्ये हे फार नकळत ते जेवत असताना, इतर कुठे गेलेले असताना, बोलत असताना पराभव कसा घ्यायचा, अपयशाला कसं तोंड द्यायचं, लोकांना कसं ओळखायचं, हे जे सगळे पुस्तकातून पण आपण वाचतो वेगवेगळ्या चॅप्टर्स मधून, ते मला वाटतं हे सगळेजण खूप छान तऱ्हेने सांगत होते. आणि तू तर 3ऱ्या पिढीपर्यंत आलीस की हे पिढ्यानी पिढ्या होत असतं. आणि सबंध उद्योग जगात जर पाहिलं तर बहुतांशी मला जर नीट आठवत असेल तर आपल्या स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात हे फॅमिली मॅनेज बिझनेसचे लोक आहेत. म्हणजे फक्त आपल्या समोर नावं येतात मोठमोठी, पण तसं नाही. आपल्यासारख्या देशाला आणि जवळजवळ अनेक ठिकाणी अशा ह्या उद्योगधंद्यांना खूप महत्व आहे. कारण तिथे बाळकडूच मुळे उद्योगाचं मिळतं. मग त्यातला व्यवसाय कदाचित तोच केला नसेल, पण त्या व्यवसायातली अनेक कुशलता, अनेक कौशल्य ती कुठेही वापरता येत ना. म्हणजे तो इंजिनियर झाला तरी त्याला लोकांशी वागायचंच असतं. मग इथे डॉक्टर पेशंटशी वागतच असतात. डॉक्टर आपल्या हाताखालच्या लोकांकडून काम करून नाही घेतलं तर होणार नाही. हे सगळं मला वाटतं मानसशास्त्राशी पण जोडलेलं आहे आणि संबंध आपल्या जीवनाशी जोडलाय. आणि हे फक्त शास्त्राच्या भाषेत सांगायला नको. ह्या आपल्या समोर आलेल्या तुम्ही चौघांनी तुमच्या अनुभवातून, कधी कधी ना शास्त्रातून आपण अनुभव घेतो आणि कधी कधी अनुभवातून आपोआप शास्त्र उमगतं आणि मग आपल्या लक्षात येतं, अरे हेच का मी म्हणत होतो. तर खरं सांगू रुचा, सगळं ऐकताना मला स्वतःला खूप मजा आली. कारण इथे कोणी कोणाला शिकवायला गेलं नव्हतं. स्वतःचे अनुभव होते म्हणून ते निखळपणे सांगितले गेले. त्यामुळे त्यांचं ऐकताना आपण सगळेजण खूप शिकलो. मला बोलवल्याबद्दल आभार. थँक्यू मॅम. तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलं की खरंच म्हटलं तर आयुष्यच आपल्याला खूप काही शिकवून जात असतं, जे पुस्तकात कधीच लिहिलेलं नसतं. आणि हा अनुभवांचा ठेवा पिढ्यानपिढ्या पुढे जाणं हे देखील खूप महत्वाचं आहे. की जसं आपल्याकडे फार पूर्वीपासून चालत आलेलं आहे की वडिलांकडून मुलगा शिकतो, किंवा जे काही मुखोद्गत काही ज्या गोष्टी आहेत, आपले श्लोक आहेत किंवा आपली जी काही परंपरा आहे, ही मुखोद्गतच पिढ्यानपिढ्या पुढे चालत आलेली आहे. आता त्याला एक शास्त्रीय दृष्टिकोन आलेला आहे, त्याला एक शिक्षण पद्धती निर्माण झालेली आहे की ज्याच्यामध्ये हे सगळं शिकवलं जातं.
पण शेवटी त्याचं मूल्य हे खूप महत्वाचं आहे, की आई वडिलांचा अनुभव आणि पुढच्या पिढीने घेतलेलं शिक्षण ह्याची जर एक अतिशय उत्तम सांगड घालता आली तर यशस्वी होण्यासाठी नक्कीच ह्याचा फायदा होऊ शकेल. आणि मुख्य आपण स्वतः एक व्यक्ती म्हणून चांगल्या पद्धतीने इव्हॉल्व्ह होऊ शकू. आपण सगळेच आजच्या ह्या मनाच्या कट्ट्याच्या कार्यक्रमाला आमच्या बरोबर जॉईन झालात त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि पुढच्या शनिवारी एक नवीन विषय घेऊन आपण परत भेटूयात. धन्यवाद.